हरिः ओम् हरिः ओम् हरिः ओम्। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः। सच्चिदानन्दरूपाय नमोऽस्तु परमात्मने तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं। रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखामान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर राजाधिराज रामचंद्र भगवान की। महारुद्र हनुमान की। द्वारकाधीश भगवान की जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या उपस्थितीमध्ये अर्थात दासनवमी उत्सव आहे, त्यामुळे हे गृहीत धरून चालतोय की समर्थांची सूक्ष्म उपस्थिती इथे आहे आणि गेली 3 दिवस आणि पुढचे 6 दिवस माझ्या मुखातून जे काही बोललं जातंय ते समर्थ वदवून घेतायत अशा श्रद्धेने मी बोलतोय। आपण चिंतन करतोय आपल्या भारतीय संस्कृतीच्या 2 आधारस्तंभ ग्रंथ ज्यांना आर्षकाव्य असं म्हणतात, ती काव्य म्हणजे वाल्मिकी रामायण आणि कृष्णद्वैपायन व्यास यांनी लिहिलेलं महाभारत। ह्या 2 महद ग्रंथांपैकी महाभारत ग्रंथातील विविध पात्र, विविध महापुरुष, विविध नायक, किंबहुना कधी कधी खलनायक सुद्धा ह्या महाभारतांच्या विविध पात्रांचं आपण चिंतन करण्याचा गेली 3 दिवस प्रयत्न करतोय। आजची ही 4थी माळ।
प्रथम दिवशी महाभारताच्या भूमिकेवर चिंतन केलं, त्याची पृष्ठभूमी काय आहे, परिचय काय आहे, आणि पहिल्या दिवसापासून आपण ज्या विषयाकडे जातोय किंवा जो विषय करतोय किंवा ज्या विषयाचं चिंतन करतोय त्याचा महत्त्वपूर्ण आणि मूलभूत भाग की महाभारत हे प्रत्येकाला आत्मचिंतन करायला लावणारा ग्रंथ आहे. ते भीष्मांचं चरित्र असो, काल झालेल्या महात्मा विदुरांचं चरित्र असो, कुंतीचं चरित्र असो, गांधारीचं असो, धृतराष्ट्राचं असो, द्रौपदीचं असो. मी म्हटलं होतं की महाभारतातील प्रत्येक पात्र आणि त्यांची गुणधर्म अवगुण ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जगत असतो. आपल्या जीवनामध्ये घडलेल्या एखाद्या परिस्थितीमध्ये आपण जो निर्णय घेतो किंवा जे कर्म करतो किंवा एखादं आमच्या पूर्वकर्माचं संचित येऊन आम्हाला चिकटतं, त्या संचिताचे फळ आपण जेव्हा भोगत असतो तर ह्या सगळ्या घटनांमध्ये कुठेतरी आपण महाभारताचे पात्र होतो. उदाहरणार्थ, एखाद वेळेस मुलांच्या कृतीकडे दुर्लक्ष होणे म्हणजे त्या क्षणी आपण धृतराष्ट्र होतो. सत्य परिस्थिती माहीत असून सुद्धा बोलता न येणे किंवा एखाद्या व्यक्तिगत प्रतिज्ञेमध्ये अडकून स्वतःची कीर्ती, स्वतःचा यश हे आम्हाला समष्टी कल्याणापेक्षा जेव्हा कधी कधी जास्त वाटू लागतं तेव्हा आम्ही भीष्मही होतो. एखादी प्रतिज्ञा काटेकोरपणे आपण पाळतो आणि आमच्या मनाला ती प्रतिज्ञा पूर्ण केली म्हणून समाधान प्राप्त होतं, तेव्हाही आपण भीष्म असतो. एखाद्या भगवत भक्ताप्रमाणे सावधानतेनं एखादा निर्णय घेऊन पुढच्या काही संकटांना टाळण्याचा प्रयत्न करतो किंवा योग्य वेळी काहीतरी बोलतो, योग्य तिथे विरोध करतो, योग्य तिथे समर्थनही करतो, आवश्यक तिथे बोलतो, तेव्हा आपण विदुरांच्या भूमिकेत आलेलो असतो. जेव्हा आमची धर्मनिष्ठा, आमची सत्यनिष्ठा आमच्या जीवनामध्ये, आमच्या घटनेमध्ये जास्त मोठी होते तेव्हा कुठेतरी आम्ही युधिष्ठिरांच्या भूमिकेमध्ये असतो. अशा अनेक भूमिका आम्ही आमच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये सतत बजावत असतो. त्यामुळे एखाद्या परिस्थितीचं, एखाद्या घटनेचं चिंतन करत असताना किंवा ती घटना जगत असताना आपण नेमके महाभारतातल्या कुठल्या भूमिकेत आत्ता आहोत आणि कुठल्या भूमिकेत असायला हवंय याचं चिंतन प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. म्हणून पहिल्या दिवसापासून मी जे बोलतोय त्याचं पुनरुच्चारण करतो की महाभारत हा प्रत्येकाला आत्मचिंतन करण्यासाठी भाग पाडणारा ग्रंथ आहे. काल जसं पारायणाचं महत्व सांगितलं की किती वाचलं याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ठरतं कसं वाचलं. एखाद्या ग्रंथातून, एखाद्या पुस्तकातून, एखाद्या महानायकाच्या चरित्रातून आम्ही आमच्या जीवनासाठी काय मथित घेतलं याच्यावर ठरतं की किती अभ्यासपूर्ण पद्धतीने आपण एखाद्या ग्रंथाचा अभ्यास केला. अर्थात या सूचना नव्हेत, ही विनंती म्हणा किंवा या पीठावरून जे बोलतोय ते फक्त आपल्यासाठी काहीतरी बोलतोय किंवा आपल्याला उपदेश करतोय असं न जाता, समर्थांनी ज्या पद्धतीनं स्वतःच्या मनाला उपदेश केला त्याच न्यायाने आपल्या सकट माझ्यासाठीही काही अभ्यासाचे द्वार उघडावेत, काही अभ्यासाची दृष्टी मला यावी, अभ्यास कसा करावा हे मला कळावं, यासाठीही मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. फक्त जागा ही आहे, एवढंच अंतर आहे.
आपण सामूहिकरित्या चिंतन करत आहोत. फक्त अंतर एवढं आहे की मी आपल्या समोर आहे आणि तुम्ही तिकडे बसलेले आहात, किंबहुना माझ्यापेक्षा जास्त उंच बसलेले आहात. कारण सगळे सुज्ञ आहात, सुजाण आहात, आणि जरा व्यवस्थित म्हटलं तर अनेक वक्त्यांना पचवून बसलेले आहात. त्यामुळे वयानं, अधिकारानं, ज्ञानानं, अभ्यासानं मी आपल्यापेक्षा लहानच आहे, ही जाण, ही भावना ठेवूनच आपल्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करतो. एखादा शब्द चुकून बोलला जातो किंवा एखादा शब्द असा असू शकतो की ह्याचा अधिकार नव्हता, हा का बोलला. तर असा एखादा शब्द गेला तर ते एखादं बालकाचं बोबडं बोल म्हणून आपण सोडून द्यावं अशी विनंती. जे काही चांगलं असेल ते सद्गुरूंचं, समर्थांची कृपा, प्रभू रामरायाची कृपा म्हणून आपण स्वीकार कराल. जे चुकत असेल, जे राहत असेल, जे सुटत असेल, ज्या उणीवा असतील त्या माझ्या आहेत असं मी स्वीकार करून आपण त्या क्षमा कराल किंवा त्या चुकांना पोटात घालाल. आज चतुर्थी आहे ना गणपतीची, लंबोदर. त्या चुका पोटात घालून आपण मला क्षमा करालच अशा आशेनं मी बोलतोय. गेली 3 दिवस आपण प्रथम दिनी महाभारताचा परिचय बघितला. दुसऱ्या दिवशी पितामह भीष्मांचं चरित्र बघण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या दिवशी महात्मा विदुरांचं चरित्र बघण्याचा प्रयत्न केला. आजचं जे चरित्र आपण घेणार आहोत ते फार विलक्षण चरित्र आहे. विलक्षण मी का म्हटलं, कारण त्या चरित्राबद्दल अनेक मतभेद आहेत, अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. बऱ्याच वेळा असंही होतं की हा पात्र महाभारताच्या चरित्रनायकापेक्षा मोठा आहे की काय, अशी ही परिस्थिती निर्माण केली जाते किंवा निर्माण केली गेली आहे. पण मूळ हे चरित्र कसं होतं, कुठला संकल्प होता, कशामुळे हे चरित्र बनलं, याचाच आपण चिंतन करणार आहोत. आणि ते चरित्र कुठलं आहे, ते चरित्र म्हणजे सूर्यपुत्र कर्ण. आमच्या भारतीय परंपरेमध्ये किंवा आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये कुणाचा मुलगा आहे किंवा कुठे जन्माला आला, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना वंशावळ, वंशावळ कुठली आहे याच्यापेक्षा कृती काय आहे याच्यावर एखाद्या चरित्राचं मूल्यमापन केलं जातं. म्हणजे आपण म्हणतो ना कि अध्यात्म के क्षेत्र में नेपोटिज्म नहीं चलता. कोणाचा अमुक एखाद्या मोठ्या व्यक्तीचा मुलगा आहे, अध्यात्मामध्ये आमच्या संस्कृतीमध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीचा मुलगा आहे म्हणून त्याला अधिकार प्राप्त होत नाहीत. तशी कृती करावी लागते, तसं कर्तृत्व गाजवावं लागतं, तेव्हा तो अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सूर्यपुत्र कर्ण होता, सूर्याच्या तेजातून जन्म झालेला होता, त्यामुळेच त्याला सन्मान द्यावा असं असतं का? कारण म्हणायला गेलं तर रावण हे ब्राह्मण कुळातला होता, ऋषी कुळातला होता. पण आमच्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य हे आहे की कुणीही जाणता ब्राह्मण किंवा कुणीही हिंदू असलेला किंवा सनातन विचारधारा असणारा ब्राह्मण, रावण माझ्या कुळातला होता किंवा माझ्या गोत्रातला होता म्हणून कोणीही रावणाच्या कृतीचं समर्थन करत नाही. याची दुसरी ही बाजू असते की अमुक एखाद्या
अन्य कुळातला आहे किंवा हीन कुळातला आहे, आजच्या भाषेत म्हटलं दलित आहे, क्षुद्र आहे, अंत्यज आहे, म्हणून अमुक एखाद्याला अमुक अधिकार प्राप्त होणार नाही असंही आमचा सनातन धर्म कुठे म्हणत नाही. कर्णचरित्र समजून घेत असताना या दोन गोष्टी फार महत्वाच्या आम्हाला पक्क्या मनामध्ये बसून घ्याव्या लागतात. की अमुक एखाद्या मोठ्या कुळातला आहे म्हणून त्याला विशेषाधिकार प्राप्त झाला असंही आमच्या सनातन संस्थेत नाही, किंवा अमुक एखाद्या खालच्या नवीन म्हणू नये आपण, पण अमुक एखाद्या अंत्यज कुळातला आहे तर म्हणून त्याला काही अधिकार काढून घेतले असंही झालेलं नाही. रावणाचा विरोध किंवा रावणाचं समर्थन कुणीही सुजाण ब्राह्मण करत नाही की तो ब्राह्मण कुळातला होता म्हणून तो बरोबर होता, असं कुणीही म्हणत नाही. अफजल खानाचा वकील कृष्णाजी पंत कुलकर्णी ब्राह्मण होता, पण कुणीही ब्राह्मण हे म्हणतं का की तो ब्राह्मण होता म्हणून त्याने जे केलं ते योग्य केलं? कृष्णाजी पंत कुलकर्णी जरी ब्राह्मण असला तरी अफजल खानाच्या सैन्यामध्ये होता, अफजल खानाचा वकील होता, स्वराज्यासाठी नवे नवे मनुष्यत्वासाठी घातक असणाऱ्या एखाद्या शक्तीचा पाईक होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा जो वध केला त्या वधामध्ये महाराजांनी काहीही अयोग्य केलं नाही असं प्रत्येक ब्राह्मणाला वाटतं. तरी मी खाली अंडरलाईन करतोय, प्रत्येक सुजाण आणि जबाबदार ब्राह्मणाला वाटतं. तसंच आमच्या संत परंपरेमध्ये आम्ही जितक्या श्रद्धेनं ज्ञानेश्वर माऊलींचं पूजन करतो, जितक्या श्रद्धेनं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं पूजन करतो, तितक्याच श्रद्धेनं संत चोखामेळांचं सुद्धा पूजन करतो, तितक्याच श्रद्धेनं संत कान्होपात्रेचं सुद्धा पूजन करतो. कारण आमच्या सनातन संस्थेमध्ये वर्ण आणि जाती ह्या व्यवस्था आहेत, भेदभाव नाहीत. सनातन संस्कृतीनं जातीची आम्हाला व्यवस्था दिलेली आहे, त्या व्यवस्थेचा भेदभाव किंवा त्या व्यवस्थेचं नाव घेऊन घेऊन भांडणं काढण्याचं काम हे आम्ही केलं, किंवा जास्त स्पष्टपणे बोलावं तर भारताच्या राजकारण्यांनी केलं. त्याची सुरुवात मुघलांपासून झाली, मुघलांनंतर इंग्रजांपर्यंत आली, इंग्रजांनंतर 1947 मध्ये ह्या गोष्टी खरं तर संपायला हव्या होत्या पण दुर्दैवाने वाढल्या. पुन्हा मला उदाहरण द्यावं लागेल वर्तमानात चाललेल्या महाकुंभाचं. त्या कुंभामध्ये अमुक हा एखाद्या जातीतला आहे म्हणून त्याला स्नान करता येणार नाही, किंवा अमुक हा एखाद्या वेगळ्या जातीतला आहे म्हणून त्याला आधी स्नान करता येईल, अशी व्यवस्था आम्हाला दिसते का? हो, नाही दिसत. त्यामुळे जातीचा उच्चार करून एखाद्याला हिणवणे किंवा जातीचा उच्चार करून एखाद्याला विशेष अधिकार देणे हे दोन्हीही आमच्या सनातन संस्थेत नाहीत. आमच्या सनातन संस्था किंवा आमचा आध्यात्मिक हिंदू धर्म हे जाती, कुळ, गोत्र याच्यापेक्षा कर्तृत्वाला महत्व देतो. तुमचा पराक्रम काय आहे, तुमचं कर्तृत्व काय आहे, तुमची कर्म काय आहे, हे सगळं मी का सांगतोय? कारण कर्णचरित्र समजून घेत असताना आपल्याला ह्या सगळ्या ज्याला म्हणतो ना समीकरण किंवा इक्वेशन ह्याची आम्हाला आवश्यकता पडणार आहे. कर्णाचं चरित्र जर बघण्याचा प्रयत्न केला तर समर्थांच्या शोकातले 2 चरण आम्हाला आठवतात. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. आपण आपल्या सोबत घडत असलेली प्रत्येक कृती, प्रत्येक घटना, प्रत्येक परिस्थिती यासाठी केवळ आणि केवळ आपणच जबाबदार असतो, लक्षात घ्या. आमचे शास्त्रकार म्हणतात
सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाती इति कुबुद्धिरेषाः. म्हणजे सुख आणि दुःख हे ह्या दोन्ही गोष्टींचं कोणीही दाता नसतं. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आलेलं सुख आणि तुमच्या जीवनामध्ये आलेलं दुःख यासाठी सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असता. परो ददाती इति कुबुद्धिरेषाः म्हणजे इतरांनी आम्हाला सुख दिलं, त्यांच्यामुळे आम्हाला सुख प्राप्त झालं किंवा त्यांच्यामुळे दुःख प्राप्त झालं, हे कुबुद्धी आहे, म्हणजे बुद्धिहीनाची लक्षणं आहेत असं शास्त्रकार म्हणतात. म्हणजे काय, आमची अवस्था काय असते, एखादं सुख प्राप्त झालं की आमच्यामुळे झालं आणि एखादं दुःख प्राप्त झालं तर मग आपण पत्रिका, देव, भाग्य, घरचे, कुळ, नजर हे सगळी काढायला लागतो. पण कुठेतरी आमच्या जीवनामध्ये आज येणारी सुख किंवा दुःख ही आमच्याच कुठल्या तरी मागच्या जन्मीची किंवा ह्याच जन्मी भूतकाळामध्ये आम्ही केलेल्या एखाद्या कृतीची परिलक्षणं असतात किंवा परिणाम असतो. पहिल्या दिवशी आपण बघितलं, पहिल्या दिवशी कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्मणी एव अधिकार असते. आपण कर्म करून मोकळं होणं एवढंच आपल्या अधिकारात आहे. याचे जे काही परिणाम होतील त्या परिणामांवर मनुष्याचं नियंत्रण नाही. म्हणून पहिल्या दिवसापासून आपण विषय बघतोय की कर्म करत असताना चिंतन करावं, कर्म करताना विचार करावा. असं करत असताना सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं, महाभारतामध्ये एक श्लोक आहे. आज कर्णाच्या अनुषंगाने आम्हाला बरीच चरित्र बघायला मिळतील. दुर्योधनही बघायला मिळेल, शकुनीही बघायला मिळतील, अर्थात कृष्ण चरित्र पण आहेच. पण महाभारतामध्ये एक श्लोक आहे, जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती. दुर्योधन म्हणतो, दुर्योधनाच्या तोंडी हे श्लोक आहे, जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती जानाम्यधर्मम नचमे निवृत्ती. केनापि देवेन हृदि संस्थितेन यथा नियुक्तोसी तथा करोमि. दुर्योधन काय म्हणतो, जानामि धर्मम, मला माहिती आहे धर्म काय, मला कळतो धर्म काय. कारण कल्पना करा, ज्या द्रोणाचार्यांच्या चरणी बसून धर्मराज युधिष्ठिर धर्म शिकलेत, धर्मशास्त्र शिकलेत, त्याच द्रोणाचार्यांकडे दुर्योधनही धर्म शिकलाय. हे दोघे वेगळे शिकायला गेले का? नाही. द्रोणाचार्याने जितकं धर्मशास्त्राचं ज्ञान युधिष्ठिराला दिलंय तेवढंच दुर्योधनालाही दिलंय. पण काय अंतर आहे? बुद्धीची अवस्था. जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, मला धर्म कळतो पण धर्म करावा अशी माझी इच्छाच होत नाही, हे दुर्योधन म्हणतोय. जानामि अधर्मम नचमे निवृत्ती. अधर्म काय आहे, अन्याय काय आहे हे मला कळतो, नाही असं नाही, पण एखाद्यावर अधर्म करू नये, एखाद्यावर अन्याय करू नये ह्याची मला इच्छाच होत नाही, मला अधर्म टाकावासाच वाटत नाही, असं दुर्योधन म्हणतो. आणि पुढे काय म्हणतो, केनापि देवेन हृदि संस्थितेन, म्हणजे कुठल्या तरी देवानी किंवा कुठल्या तरी दैवानी जशा पद्धतीनं माझ्या हृदयाची निर्मिती केली आहे किंवा माझ्या हृदयामध्ये जो कोणी परमात्मा विराजमान असेल किंवा जो कुठला जीव विराजमान असेल तो मला जसा चालवतो तसा मी चालतो. केनापि देवेन हृदि संस्थितेन यथा नियुक्तोसी तथा करोमि. म्हणजे काय, बऱ्याच वेळा आम्हाला चांगलं वाईट योग्य अयोग्य कळत असतं पण आम्ही त्याप्रमाणे वागू शकतोच असं नाही. का?
कारण कुठेतरी आमच्या पूर्वजन्माचे संचित आम्हाला तसं वागू देत नाही. मी काय म्हटलं, याच्यासाठी इतरांना दोष देऊन अर्थ नसतो किंवा याला इतरांना दोष देऊ शकत नाही. आज आपण जे करतोय हेही आपल्या पूर्वजन्माचे संचित असतात. जे करू शकत नाहीये ते सुद्धा आमच्या पूर्वजन्माचे संचित असतात. आपण म्हणतो प्रारब्ध प्रारब्ध प्रारब्ध, हे आमचं प्रारब्ध आहे, हे आमचे प्रारब्ध आहे. प्रारब्ध म्हणजे काय हो? आमची कालची केलेली कर्म ही आजची प्रारब्ध आहेत आणि आजची कर्म ही उद्याची प्रारब्ध आहेत. त्यामुळे कर्णाचं चरित्र म्हणजे काय हो? कर्णाचं चरित्र जर बघायला गेलं तर कर्णाच्या जीवनामध्ये अनेक गुण आहेत. सर्वात प्रथम सूर्यपुत्र आहे. दुसरं कवच कुंडलधारी आहे, ज्याच्या हातामध्ये विजय धनुष्य आहे. पराक्रमी आहे, योद्धा आहे, दानशूर आहे. अनेक कर्णाची गुण आहेत. पण ह्या सगळ्या गुणांवर फक्त एक अवगुण पाणी फिरतं आणि तो अवगुण म्हणजे मत्सर. आमच्या संतांनी आम्हाला जे ज्ञान दिलं किंवा जी शिकवण दिली किंवा म्हणावं ओरडून ओरडून सांगितलं की षडरिपूंपासून लांब रहा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे चांगल्या चांगल्या व्यक्तीचं वाटोळं करू शकतो. त्यातलं सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे कर्ण आहे. सूर्यपुत्र आहेत, उत्तम कुळातलेत. तसं बघितलं तर जरी त्यांना माहिती नसलं तरी उत्तम कुळातले आहेत हे नाकारता येत नाही. पराक्रमी आहेत, योद्धे आहेत. पण कुठेतरी मनामध्ये असलेला मत्सर, मनामध्ये असलेला अहंकार, मनामध्ये असलेला मद एखाद्या व्यक्तीला किती लयाला घेऊन जाऊ शकतात त्याचं उदाहरण म्हणजे कर्ण आहे. कसं होतं, थोडीशी एक व्यक्तीची मानसिकता किंवा आमची मानसिकता अशी असते, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला याच्यावर आपण त्या व्यक्तीचं चरित्र ठरवतो. किंवा एखाद्या व्यक्तीचा जर करुणामय मृत्यू झाला तर त्यांच्या सगळ्या चुकांवर आम्ही पाणी फिरतो. कसे का असे ना हो, पण कसे गेले बिचारे, मागचं सगळं धुतलं जातं. पर कर्मसिद्धांत सांगतो असं होत नाही. तुम्ही जे कर्म केलं त्या कर्माचे फळ आणि परिणाम तुम्हाला भोगल्याशिवाय गत्यंतरच नाही. कर्ण म्हणजे काय हो? सूर्याच्या तेजानं दुर्वास मुनींनी जो वरदान कुंतीला दिलं होतं, 5 मंत्र, त्याच्यामध्ये एक सूर्याचा मंत्र होता, एक धर्मराजाचा म्हणजे यमधर्माचा मंत्र होता, दुसरं इंद्राचा मंत्र होता, त्याच्यानंतर वायुदेवांचा मंत्र होता आणि अश्विनी कुमारांचा मंत्र होता. हे मंत्र खरंच फळतायत का हे बघण्यासाठी कुंतीनं आदित्य मंत्राची योजना केली आणि भगवान सूर्यनारायणाच्या तेजांनी त्या कुंतीला एक पुत्र प्राप्त झाला, विवाह पूर्व पुत्र प्राप्त झाला. त्या काळातल्या किंबहुना काही अंशी आजच्या सुद्धा सामाजिक संकल्पना, सामाजिक नियम, नीती त्यानुसार विवाह पूर्व पुत्र झाला. त्यामुळे कुंती मातेनी या पुत्राला एका टोपलीमध्ये ठेवून गंगा नदीत सोडून दिलं. आणि गंगेमध्ये प्रवाहित होत असताना 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 अधिरथ आणि राधा नावाच्या एका दंपतीकडे
जे यातीनं सूत होते, सूत म्हणजे सारथी, त्यांच्या हाती हे मूल पडलं. ह्या मुलाला शरीरावरच लागलेली कुंडल आणि कवच होती आणि कानामध्ये ज्याला म्हणतो ना इनबिल्ट कुंडल आहेत, जे जन्मासोबत आलेली आहेत. अशी कुंडल कानामध्ये असल्यामुळे त्याचं कर्ण असं नामाविधान झालं. पुढे हे अधिरथ हस्तिनापुराच्या दरबारामध्येच सूत होते, म्हणजे सारथी होते. त्यामुळे कर्ण वाढताना पांडव आणि कौरवांसोबतच वाढलेत, यात महाभारताच्या मूळ ग्रंथामध्ये तरी कुठे शंका नाही. द्रोणाचार्यांनी तू सूत पुत्र आहेस म्हणून तुला शिकवणार नाही असं कुठेही मूळ महाभारतात तरी म्हटलेलं नाही. म्हणजे टीव्ही सिरियल मध्ये जी एंट्री झाली आहे की इकडून तिकडून शिकून कर्ण आला आणि सरळ त्या राज्यसभेमध्ये जेव्हा संपूर्ण राजपुत्रांची प्रतिस्पर्धा चालली होती तिथे जाऊन अर्जुनाला आव्हान केलं, असं मूळ महाभारतात तरी नाही. हा, कर्णाला लहानपणापासून एक फार मोठी असूया होती, मत्सर होता. त्या मत्सराचं कारण काय असावं ते असावं, पण मत्सर होता, मला फक्त अर्जुनापेक्षा श्रेष्ठ व्हायचंय. बघा, सहपाठींमध्ये किंवा एखाद्या संस्थानामध्ये मला अमुक एका व्यक्तीपेक्षा मोठं व्हायचंय, या भावनेचे दोन प्रकार असतात. एक असती स्पर्धा, की मला मोठं व्हायचंय किंवा हा या क्षेत्रातला तज्ञ आहे, हा या क्षेत्रातला विद्वान आहे, मी ह्याच्यापेक्षा पुढे जाईन. ही एक स्पर्धा असते किंवा ही एक महत्वाकांक्षा असते. आणि हा खूप मोठा आहे, याचा नायनाट करून मी ह्याच्यावर मोठा होईल, याला मत्सर असं म्हणतात. कर्ण जो अडकले ते मत्सरात अडकले. पक्ष्यांच्या डोळ्याची जी घटना आहे आपण सर्वांनी ऐकलेली, की झाडावर पक्षी बांधून ठेवलेला होता, धनुष्यबाणाने द्रोणाचार्याने धनुष्यबाण द्यायचे आणि विचारायचे की तुला काय दिसतंय, तर कोणी झाडं सांगतंय, कोणी पानं सांगतंय. महाभारतामध्ये उल्लेख आहे की या घटनेच्या वेळी कर्ण या प्रतिस्पर्धेत होता आणि तिथे तो नापास झाला. मूळ महाभारत सांगतोय. बरं, कादंबरीमध्ये काय झालं, त्याच्या आईची तब्येत बरी नव्हती म्हणून तो सुट्टी घेऊन घरी गेला होता. बघा, मूळ इतिहास किंवा मूळ कथा कशी असते, फक्त अंतर काय पडतं, ज्या कोणी कादंबरी लिहिली, मी कोणाचंच नाव घेत नाही, त्या पुस्तकाचंही आता नाव घेणार नाही आज, जी कोणी कादंबरी लिहिली, ज्या कोणी व्यक्तीनं ही कादंबरी लिहिली, त्यांना ही फक्त कादंबरी म्हणून लिहायची होती. की एखादा चरित्र, महाभारताचं एखादं पात्र मला किंवा एखाद्या लेखकाला किंवा एखाद्या कवीला त्याच्या कल्पनेतून कसं दिसलं, यासाठी त्यांनी ती कादंबरी लिहिली किंवा ते पुस्तक लिहिलं. याच्यामध्ये त्यांचा हेतू भारताचा इतिहास किंवा भारताचा ग्रंथ बदलावा किंवा न बदलावा हा असेल किंवा नसेल, हा त्यांचा व्यक्तिगत विषय. पण जहां न पहुंचे रवि कवी वहां पहुंचे कवी, क्षमा करा, जहां न पहुंचे रवि वहां पहुंचे कवी. त्यामुळे मला कर्ण कसा दिसला, मला दुर्योधन कसा दिसला, मला रावण कसा दिसला, असं अनेक लेखकांनी आपापल्या कल्पनाशक्तीनं काल्पनिक पद्धतीनं हे चित्र रंगवलंय. गडबड कुठे झाली
की ह्या कादंबऱ्यांना आम्ही सत्य इतिहास समजू लागलो, किंवा ह्या कादंबरीचा आश्रय घेऊन किंवा या पुस्तकांचा आश्रय घेऊन आमच्या धर्म किंवा हिंदू सनातन संस्कृतीच्या शत्रुपक्षांनी किंवा ज्यांना आमच्या सनातन संस्कृतीची व्यवस्था पटत नाही, कुठेतरी ही व्यवस्था जागतिक व्यवस्था किंवा कुठेतरी जगातली सर्वश्रेष्ठ व्यवस्था कोलमडून पडावी असं ज्यांना वाटतं, अशा व्यक्तींनी हेतुपुरस्सर या एक अशा कादंबऱ्यांचा आश्रय घेऊन अमुक अमुक पात्रांना नको तो न्याय द्यायला सुरुवात केली. आणि मग गोंधळ कुठे झाला की ज्यांना मूळ ग्रंथ माहिती नव्हता त्यांच्यासाठी त्या कादंबऱ्याच ग्रंथ झाल्या, आणि त्या कादंबऱ्यांमध्ये जे लिहिलंय ते जरी कल्पना असली तरी ते सत्य वाटायला लागलं. अशा अनेक कथा, अनेक घटना कर्णाच्या बाबतीत मला आढळतात. आज कर्णावर अनेक कविता आहेत, अनेक काव्य आहेत, अनेक लेख आहेत, अनेक पुस्तक आहेत. बरं, कर्ण पराक्रमी होता, कर्ण दानवीर होता, कर्ण योद्धा होता, याबद्दल कोणालाच वाद नाहीये. प्रश्न कुठे होतो की आज जे सुरू होतं किंवा वर्तमानात जे मध्ये चाललंय, कर्ण अर्जुनापेक्षा मोठा होता का? प्रश्न इथे उठतो. कारण आमच्या संस्कृतीमध्ये तुम्ही कितीही पराक्रमी असा, कितीही मोठे योद्धे असा, कितीही श्रेष्ठ असा, कितीही ज्ञानी असा, आमचं भारतीय अध्यात्मशास्त्र आजही कशाला महत्व देतं? सर्वात महत्वपूर्ण आणि सर्वात प्रथम ते म्हणजे तुमचं चारित्र्य आणि तुमचं वर्तन. बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. कितीही विद्वान व्यक्ती तुमच्या घरी आला, तो तुमच्याशी जर चांगला वागत नसला किंवा तो अहंकारी असला तर आपल्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण होईल का? नाही होणार. एखादा सामान्य व्यक्ती जरी आला, त्याला काही कळत नसलं, पण तो वागण्यामध्ये योग्य आहे, मनानं शुद्ध आहे, त्याच्या मनात कपट नाहीये, सत्य बोलणार आहे, आपण स्वतःच्या मनाला विचारून सांगा, अशा व्यक्तीचा आपण आदर जास्त कराल की अहंकारी विद्वानाचा आदर जास्त कराल? कारण आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक पिढ्यानपिढ्या ही मानसिकता तयार केलेली आहे की सर्वात महत्वाचं चारित्र्य. त्यामुळे आता जो प्रश्न येतो, कर्ण अर्जुनापेक्षा मोठा होता का, तर हे पॅरामीटर किंवा हे परिमापन जर आपण केलं तर अर्थातच आपल्याला उत्तर नाही असं येईल. कर्णाचा पराक्रमही आहे, त्याला काहीच वाद नाही. जेव्हा दुर्योधनाने राजसूय यज्ञ केला तेव्हा भारताच्या संपूर्ण राजांना जिंकून किंवा मांडलिक करून किंवा मित्र करून दुर्योधनाच्या पायाशी आणणारा कर्णच आहे. पण तरी कर्ण हा महाभारताचा नायक सिद्ध होतो का? आपला कर्ण कुठे होतो सांगू? एखाद्या घटनेचा किंवा इतरांसोबत घडलेल्या घटनेचा अवलंब करून आपल्याला एखादी गोष्ट जमली नाही, ज्याला आपण म्हणतो ना नाच न जाने अंगण टेढा, ती जी अवस्था होते त्याला कर्ण अवस्था असं म्हणतात. किंवा एखाद्याचा आश्रय घेऊन जेव्हा आम्ही स्वतःचा अहंकार पोसत असतो तेव्हा आमचा कर्ण होतो. कसा होतो? आता कर्णाबद्दल बोलताना लोक बोलतात, जन्मतः आईनं सोडलेलं बाळ कसं असेल हो, त्याची समाजानं किती उपेक्षा केली असेल, त्याला समाज किती बोलला असेल. तर ही अवस्था कृष्णाबद्दल सुद्धा आहे. हीच अवस्था आमच्या संत ज्ञानेश्वर माऊलींबद्दल सुद्धा आहे.
चारही भावंड जरा जाणती झाल्यावर, कर्णाला किमान माहिती तरी नव्हतं की आपल्या मूळ आईवडील कोण आहेत, शेवटपर्यंत माहिती नव्हतं. पण मुळातच जो समाज आपल्या मुलांना आणि आपल्याला हीन म्हणून हिणवतोय, अशा चार भावंडांना थोडे जाणते झाल्यावर, देहांत प्रायश्चित्त म्हणून आई वडिलांनी सोडून दिल्यावर ज्ञानेश्वर माऊलींचा कर्ण झाला का? ज्ञानेश्वरांच्या मनामध्ये या अशा उपेक्षा करणाऱ्या समाजाबद्दल सुद्धा करुणाच राहिली, म्हणून ती माऊली झाली. कृष्णाचंही तेच होतं, जन्मतः आई वडिलांनी सोडलं. त्यामुळे एखाद्याचं समर्थन करण्यासाठी एखादी कुठलीही घटना आपण त्या समर्थनासाठी त्याच्या सगळ्या चुका झाकू शकू असं होत नाही. गुरुकुलामध्ये एकत्र शिकलेत, फक्त काय झालं, कर्णाला ब्रह्मास्त्र दिलं नाहीये. का दिलं नाहीये? कारण कर्णाला विचारलं जेव्हा महाभारतामध्ये की ब्रह्मास्त्र कशासाठी हवंय. आता बघा, ब्रह्मास्त्र हे कुठलं साधं सुद्धा अस्त्र नाहीये. आजच्या तारखेमध्ये जे सामर्थ्य एखाद्या न्यूक्लिअर बॉम्बचं आहे किंवा एटम बॉम्बचं आहे, तेवढं सामर्थ्य ब्रह्मास्त्राचं आहे. त्या काळातही होतं, किंबहुना आजही आहे. त्यामुळे इतकं घातक अस्त्र एखाद्याच्या हाती देत असताना समजा गुरूंनी विचारलं की हे अस्त्र तुला कशासाठी हवंय, महाभारतामध्ये कर्णाचं उत्तर काय हवं होतं, मला अर्जुनाला हरवायचंय. आता आजही समजा आपण बंदुकीचा लायसन्स घ्यायला गेलो, मला बंदूक कशाला हवी, मला शेजारच्याला मारायचंय, कोणी देईल का हो? किंवा अमुक एखादा व्यक्ती, मला AK-47 पाहिजे, कशासाठी, नाही माझ्या शाळेमध्ये जो टॉप येतो ना त्याला मारून मला टॉप करायचंय, ह्याच्यासाठी कोण बंदूक देणार आहे हो? पण हीच अवस्था कर्णाची होती, म्हणून ब्रह्मास्त्र दिलं नाही. आणि हा जो मत्सर निर्माण झाला, या मत्सरामुळे कर्णाची अवस्था अशी झाली. पुढे काय कर्ण बोलला, तुम्ही देत नाही जा. आता इथे कुठेही तू सूतपुत्र आहेत म्हणून तुला ब्रह्मास्त्र देत नाही असा विषयच नव्हता. कोणी आणला? कर्णानेच आणला. कारण त्याच्याच मनामध्ये मी सूतपुत्र याची इतकी हीन भावना होती ज्याची काही आवश्यकताच नव्हती. मुळात आपल्याला आपल्या जातीचा अभिमान असायला हवा, स्वाभिमान असायला हवा. कर्णाची अवस्था कुठली होती माहिती आहे? एखाद्या अमुक व्यक्तीनं XYZ, मी ह्या जातीचा आहे असं बोलून ह्यांनी मला हिणवलं म्हणून पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करतो ना, ज्याला आपण एट्रॉसिटी असं म्हणतो, ही कर्णाचीच अवस्था आहे. की तू अमुक एका जातीचा आहे असं म्हटल्यावर अपमान का वाटतो, सन्मान वाटायला हवा. कारण तुमच्या मनामध्ये ती हीन भावना आहे. समजा एखाद्याला कोणी म्हटलं, ए ब्राह्मणा तू कसा वागतो, तर ब्राह्मणाच्या मनात अपमानाची भावना येईल का? ब्राह्मण आहे तर ब्राह्मण म्हणणार. तर असंच एखाद्या अंत्यच्या बद्दल जर जातीनं उल्लेख केला तर त्याच्या मनात अपमानाची भावना काय येते? कारण त्या जातीबद्दल त्या व्यक्तीच्याच मनात आधी हीन भावना आहे, म्हणून त्याला तो अपमान वाटतो. तीच कर्णाची अवस्था आहे. त्याला कुणीही सूतपुत्र म्हटलेलं नाही त्या घटनेमध्ये, त्या घटनेत. पण मी सूतपुत्र आहे म्हणून तुम्हाला मला ब्रह्मास्त्र दिलं नाही असं मला वाटतं, आता मी ब्रह्मास्त्र मिळवेन. हा अहंकार पोचणे. मुळात जातीचा विचार करून किंवा जातीचं चिंतन करून एखाद्याचं मूल्यमापन करणं ही आमच्या संस्कृतीमध्ये परंपरा कधीच नव्हती.
पण हे कर्ण वागला आणि काय बोलला, आता मी माझी जातीही सांगेन, सत्य बोलीन आणि ब्रह्मास्त्र मिळवेन. कुठे गेला? परशुरामांच्याकडे. काय सांगितलं? मी भार्गव गोत्रातला ब्राह्मण कुळातला मुलगा आहे, मला ब्रह्मास्त्र हवंय. आता जी काही घटना झाली की परशुराम त्याच्या मांडीवर झोपले होते, भोवऱ्याने मांडी चिरली. परशुरामांनी म्हटलं की इतकी सुशिकता, खरं सांग तू कोण आहे? आणि मग परशुरामाने श्राप दिला की जेव्हा तुला तुझ्या ब्रह्मास्त्राची खरंच गरज असेल तेव्हा तुला तुझं ब्रह्मास्त्र आठवणार नाही. ह्या सगळ्या कृतीमध्ये कर्ण व्यतिरिक्त कोणाचा दोष होता? गुरूंकडून खोटं बोलून ज्ञान मिळाल्यावर ते कुठलंही ज्ञान कधीच उपयोगी पडत नाही. पण हा अर्जुनाचा दोष होता का? किंवा हा कृष्णाचा दोष होता का? किंवा हा महाभारतातल्या कुठल्याही पात्राचा दोष होता का? ह्याला एकच न्याय आम्हाला द्यावा लागेल, तुम्ही जे पेरलं ते उगवलं. मनात त्वाचिरे पूर्वसंचित केले. सत्य बोलून जर परशुराम भीष्मांना शस्त्रविद्या शिकवू शकतात तर कर्णाला शिकवली नसती. पण असत्य भाषण तुम्ही केलं, पाप तुम्ही केलं, त्यामुळे आता त्याची जी काही फळं येतील ती तुम्हालाच भोगणे आहे. कालही आपण हा विषय केला की महाभारत हा कर्मसिद्धांताचा ग्रंथ आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवणार. ब्रह्मास्त्र मिळालं पण ब्रह्मास्त्र योग्य वेळी निकामी होणार. आता ह्यासाठी कोणाचीही सिंपथी घेण्यात काय अर्थ आहे? आपण काहीतरी चुकलो, आपल्याला त्याचा परिणाम प्राप्त झाला, म्हणून समाजानं माझ्याकडे करुणेनं बघावं, दयेनं बघावं, ही भावना मनात काय येते? बघा, कर्णाचे दोन्ही पक्ष सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. कर्णांचा पराक्रम काय होता हेही बोललो, त्यांचा मोठेपणा काय होता हेही बोललो, किंबहुना पुढेही बोलीन. पण जे सत्य आहे ते सत्य आहे. महाभारताच्या अनुषंगाने जे सत्य आहे ते सत्य आहे. पहिल्या दिवशी आपण विचार केला होता की महाभारत हे कोणाचंही मूल्यमापन न करता महर्षी व्यासांनी न्यूट्रल होऊन लिहिलेलं आहे. जे घडलं ते लिहिलं. महाभारताच्या कुठल्याच पर्वामध्ये किंवा कुठल्याच अध्यायामध्ये अमुक एखादं पात्र महाभारताचं नायक आहे किंवा अमुक एखादे पात्र महाभारताचं खलनायक आहे असं कुठेही व्यासांना सिद्ध करायचं नाहीये. ते त्या पात्रांच्या गुणाप्रमाणे आम्ही ठरवलं की अमुक हा नायक आहे आणि अमुक हा खलनायक आहे. कर्णाची ही अवस्था झाली. आता पुढची घटना येते. भीमाला विषप्रयोग, लाक्षाग्रह, ह्या सगळ्यामध्ये कर्ण होता. आणि कसं होतं, काल मी बोललो की जेव्हा तुम्हाला हे माहिती असतं की पराक्रमानं घेता येणार नाही तेव्हाच तुम्ही कपटाकडे वळता. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी काय झालं? जेव्हा अर्जुन आणि कर्ण अमोर समोर आले युद्धामध्ये द्रौपदी स्वयंवराच्या वेळेस, तेव्हा अर्जुनाने कर्णाचा पराभव केला. बघा, कवच कुंडल असून सुद्धा अर्जुनाने कर्णाचा पराभव केला. त्यामुळे कवच कुंडल गेले नसते तर अर्जुन कर्णाला मारू शकत नव्हता. हा एक विषय वेगळाच होतो. कवच कुंडल असताना अर्जुन आणि कर्ण 2 ते 3 वेळा अमोर समोर आलेत आणि प्रत्येक वेळी अर्जुनाने कर्णाचा पराभव केलेला आहे.
लाक्षागृहाच्या घटनेमध्ये. आणि जेव्हा ती सभा झाली, ती रंगसभा झाली, सगळ्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झालं, शस्त्रास्त्र प्रशिक्षण सुरू झालं, पूर्ण झालं, आणि जेव्हा परीक्षा झाली तेव्हा कर्णाने अर्जुनाला आव्हान दिलं. कशाचं? द्वंद्वाचं. आता इथे म्हणतात की द्रोणाचार्यांनी म्हटलं की तू सूतपुत्र आहेस, अर्जुन क्षत्रिय आहे, सूतामध्ये आणि क्षत्रियामध्ये द्वंद्व होऊ शकत नाही. पण त्या सभेची किंवा त्या स्थानाची मर्यादा काय होती? तो रंगमंच होता, जिथे फक्त तुम्ही इतक्या वर्षात कुठली शस्त्रविद्या शिकलात त्याचं प्रात्यक्षिक दाखवायचं होतं. तो व्यक्तिगत सूड घेण्याची जागा होती का? किंवा तो युद्धाचं मैदान होतं का द्वंद्वाचं आव्हान द्यायला? द्वंद्व कशाला म्हणतात? तो किंवा मी दोघांपैकी एक जिवंत राहील तोवर चालेल ते द्वंद्व. आता एखादं नाटक सुरू असताना किंवा एखाद्या शाळेचा एन्युअल फंक्शन सुरू असताना अमुक एखाद्याने यावं, मला ह्याला मारायचंय, कोण अनुमती देणार आहे? हो. पण इथेही मी सूतपुत्र आहे म्हणून मला हिणवलं, हेच जोडलं गेलं. दुसरी गोष्ट, कर्णाला नाही म्हणण्याचं एक कारण अनेक होतं की जर द्वंद्व वाढलं तर अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र आहे, कर्णाकडे नाहीये. त्यामुळे पराभव कोणाचा होणार? कर्णाचा होणार. अशा वेळी दुर्योधनाने अंगदेशाचं राज्य कर्णाला दिलंय असं म्हणतात, अंगराज कर्ण केलंय. आणि इथून पुढे कर्णाच्या मृत्यूपर्यंत कर्ण हा अंगदेशाचा राजा आहे. त्यामुळे माझी समाजाने खूप उपेक्षा केली, मला माझ्या जातीवरून खूप बोललं गेलं, काय दयनीय अवस्थेत मी जगलोय, असं किमान इथून पुढे तरी कर्णाला बोलता येणार नाही. आणि अशीच जर अवस्था झाली तर इथून पुढे पांडवांना 2 वनवास आहेत. एक अज्ञातवास आहे, झोपडीत राहिलेत, वनात राहिलेत. असे अनेक बिकट प्रसंग पांडवांवर आलेत, अनेक उपेक्षेची कारणं पांडवांवर आली आहेत. त्यामुळे ह्या एका कारणामुळे जर दयनीय अवस्था करायची असेल किंवा करुणा करायची असेल तर तो अधिकार पांडवांना जास्त आहे. कारण कर्ण पुढे आयुष्यभर राजा आहे, अंगराज आहे. पण इथून पुढे पांडवांना 2 वनवास आहेत. 2 वनवास कसे? एक वारणावताची घटना की जोवर द्रौपदी स्वयंवर झालं नाही तोवर पांडव प्रकट होऊ शकले नाहीयेत. एक वनवास कुंती सोबत आहे आणि एक वनवास द्यूत क्रीडेनंतर 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, असं 13 वर्षाचा दुसरा वनवास आहे. त्यामुळे उपेक्षा, अपमान, दयनीय स्थिती ही अवस्था जर धरली तर हा अधिकार पांडवांकडे जास्त जातोय, किंबहुना अर्जुनाकडे जास्त जातोय. अंगदेशाचा राजा झाला कर्ण. इथून पुढे काय घटना होते? हो, राजसूय यज्ञ झाला पांडवांकडचा आणि द्यूत क्रीडा झाली. आता राजसूय यज्ञ जेव्हा कौरवांचाही झाला होता तेव्हा कर्णाने, बघा कसा पराक्रमाचं मूल्यमापनच करायचं असेल तर कसं करायचं की कौरवांच्या राजसूय यज्ञाच्या वेळेस कर्णाने भारताचे सगळे राजे यात मित्र केले किंवा मांडलिक केले वगळता जरासंध. पांडवांवर आक्रमण केलं नाही कारण पांडव चुलतेत. द्वारकेवर आक्रमण केलं नाही कारण ते जरी नात्यात म्हणजे लांबचा असला तरी नात्यातला आहे असं कारण सांगतात.
पण मुळात द्वारकेत कृष्ण आहेत हे एकमेव कारण पुरेसं होतं की कुठल्याही यज्ञात द्वारकेवर कोणी आक्रमण करू शकत नाही. इथं राजसूय यज्ञ कुठे करायची वेळ येईल याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. ही 2 राज्य सोडली, जरासंधही सोडला मूळ महाभारतामध्ये. आणि युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये भीमानी जरासंधाचा वध केला आणि मग राजसूय यज्ञ झालं. बघा पराक्रमाचा काय फरक पडतोय. आता कादंबरीत काय आहे तेही सांगतो की द्यूत क्रीडेच्या वेळेस, कादंबरीत असं लिहिलंय, द्यूत क्रीडेच्या वेळेस जरासंधांच्या हाडापासून पासे बनवले. तर खरं खोटं मी तिथे नव्हतो. आणि अशी भीती सगळ्यांना वाटली की कर्ण जर असला तर जरासंधाची हाडं सुद्धा कर्णाला बघून कापतायत, असं कादंबरीत लिहिलंय. म्हणून कर्ण संपूर्ण दूत क्रीडे होईपर्यंत कुणीही कर्णाला आत जाऊच दिलं नाही, असं कादंबरीत वर्णन आहे. पण मूळ महाभारतात काय आहे, दुर्योधनाच्या मांडीला मांडी लावून कर्ण त्या दूत सभेत बसला होता. आणि जेव्हा एक 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 जिंकत 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 जेव्हा द्रौपदी पणाला लागली आणि द्रौपदी ही हरली, तेव्हा दुर्योधनाने दुःशासनाला द्रौपदीला दरबारात आणण्यासाठी आज्ञा केली. त्याच्यापूर्वी एका दासाला आज्ञा केली. तो दास दुर्दैवाने सूत होता. अरे तुम्हाला जर तुमच्या जातीचा, तुमच्या वर्णाचा इतका सन्मान आहे किंवा मान असायला हवा, तर हे दुर्योधनाने केलं याच्यावर कर्णाने बोलायला हवं होतं. कारण दुर्योधनाने सूताला आज्ञा केली आहे का, सूत द्रौपदीकडे गेला, द्रौपदीला विचारलं अर्थात तुम्हाला राज्यसभेत बोलवलंय असं सन्मानानं म्हणाला, कारण ती भारताची पट्टराणी आहे. राजसूय यज्ञानंतर दूत क्रीडा झाली. राजसूय म्हणजे युधिष्ठिर भारताचा सम्राट आहे आणि त्यांची पत्नी म्हणजे द्रौपदी ही भारताची महाराज्ञी आहे. द्रौपदीने काय म्हटलं, आत्ता दरबारात यावं अशा अवस्थेत मी नाहीये. हे उत्तर ऐकून तो सूत परत आला आणि दुर्योधन मूळ महाभारतात काय म्हणतो, दुःशासना तूच तिचे केस ओढत घेऊन ये, कारण हे काम सूताकडून होत नाही. आता हा जातीचा अपमान कुणी केला, मला जातीवर बोलून बोलून लोकांनी हिणवलं किंवा माझ्या जातीने अपमान केला, तर हा अपमान कुणी केलेला होता. अशा वेळी कर्णाने विरोध करायला हवा होता, तो केला नाही. दुःशासनाने द्रौपदीचे केश धरून तिला दरबारात आणलं. दुर्योधनाने स्वतःचं पितांबर बाजूला करून स्वतःची जंघा दाखवली, बस माझ्या मांडीवर, अशी आज्ञाही झाली. पण कल्पना करा, ह्याच्या पुढे मूळ भारतामध्ये काय कथा आहे हो. अरे दुर्योधना, द्रौपदी आता आपली दासी आहे. दासीच्या अंगावर वस्त्र असो किंवा नसो हे स्वामीनं ठरवायचं असतं. हे कोण बोललं, हे कर्ण बोललाय. द्रौपदीला भर सभेमध्ये वेश्या बोलणारा कर्ण आणि द्रौपदीच्या वस्त्राचं हरण करा ही आज्ञा सोडणारा सुद्धा कर्णच. किती हीन पातळीवर मानसिकता येऊन बसते बघा. आणि बरोबर हे झाकलं जातं आणि काय मोठं केलं जातं की कर्ण दानवीर होता,
कर्ण अर्जुनापेक्षा पराक्रमी होता. बरं, हे कर्णांनी केलं याचं समर्थन करताना काय म्हणतात, द्रौपदीने पण तर अपमान केला होता. कधी अपमान केला होता? द्रौपदी स्वयंवराच्या वेळी द्रौपदी बोलली मला याच्याशी लग्न करायचं नाही, आणि म्हणून कर्णाला त्या पणापासून बाजूला व्हावं लागलं. आता मला एक गोष्ट सांगा, स्वयंवर चालू असताना त्या सभेचं काय नाव आहे? हो, स्वयंवर. म्हणजे तिला वाटेल त्याच्याशी विवाह करणं हे तिची स्वतंत्रता आहे. अमुक एखाद्या मुलाशी मला लग्न करायचं नाही या उत्तरावर अपमान समजून घ्यायला किती खालच्या पातळीची मानसिकता लागते. म्हणजे तू मला नाकारलंस, आता मी तुझ्यावर तेजाब फेकीन, ही मानसिकता आहे ती. हेच होतं ना, तू मला नाकारलं, आता एसिड टाकतो की नाही बघ. तेव्हा हिने लग्नासाठी मला नाकारलं म्हणून आता भर सभेत हिला वस्त्रहरण करवीन. कुठल्या पातळीची मानसिकता आहे? हा म्हणजे सूड घेण्याची ही पद्धत असते का? द्रौपदी त्या क्षणी असहाय आहे. भीष्म बोलू शकत नाहीयेत, द्रोण बोलू शकत नाहीयेत, कृपाचार्य बोलू शकत नाहीयेत. अशा वेळी कर्ण बोलला आणि असं बोलला, आणि इथून सुरू झालं, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. कर्णाने आज्ञा केली, दुर्योधनाने त्याला रोखलं नाही, म्हणजे हे दुर्योधनाचं मूक अनुमोदन होतं. दुःशासनाने वस्त्राकर्षण करायला सुरुवात केली, आणि भगवान गोपालकृष्णाच्या कृपेनी, भगवान गोपालकृष्णाच्या मायेनी इतके वस्त्र द्रौपदीच्या अंगावर निर्माण झाली की तो वस्त्र खेचून खेचून थकला. आणि शेवटी दुःशासन थकून गेल्यावर जेव्हा कृष्णाचं पितांबर द्रौपदीच्या अंगावर दिसायला लागलं, तेव्हा राज्यसभेत सगळ्यांना वाचा फुटली. कारण जे काही युद्धाचे पडघम पुढे वाजणार आहेत असं वाटतंय, कृष्णाच्या पितांबराला जर हात गेला तर ते युद्ध इथं होईल. मग सगळे बोलू लागले, तुझ्या बरोबर अन्याय झाला, असं झालं, तसं व्हायला नको होतं. मग धृतराष्ट्रही बोलू लागला, मी तुला वर देतो. पण वरवर जर बघितलं किंवा व्यवस्थितपणे अभ्यास केला तर द्रौपदी राजसभेमध्ये आणण्यापर्यंत दुर्योधनाने केलंय, पण द्रौपदी वस्त्राकर्षणाचा सूत्रधार कोण? कर्ण. पुढे द्रौपदीने मागून घेतलं, माझे पती स्वतंत्र करा, माझ्या पतिराजांचे शस्त्र स्वतंत्र करा, राज्यता आम्ही मिळवून घेऊ. 12 वर्षाचा वनवास पत्करला. आणि पुढच्या काळामध्ये घटना येते ती म्हणजे घोषयात्रा. दुर्योधनाच्या हेरांनी बातमी आणली की पांडव अद्वैत वनात आहेत आणि त्यांच्याबरोबर निवास करण्यासाठी अनेक सामान्य लोक आणि ऋषीमुनी सुद्धा वनात गेलेले आहेत. आता काय, जरा गंमत करूया, आपलं सगळं सामर्थ्य त्यांना दाखवूया, म्हणून आपण वनात जाऊन विहार करू. ही कल्पना कुणी दिली? मूळ महाभारतात कर्णाने दिली. घोषवनात त्या द्वैतवनामध्ये आले. अगदी आता सांगताना सांगतो पण की अगदीच हत्ती, घोडे, बैल, जे काही संपत्ती आणली होती किंवा जे काही जनावरं आणली होती त्यांना सुद्धा दागिने घातले. आमचं इतकं वैभव आहे हे दाखवायचा मद, अहंकार. आणि जेव्हा त्या वनात आले तर जिथे विहार करायचा होता त्या तळ्याकाठी चित्रसेन गंधर्वाचं तळ पडलेलं होतं. आता चित्रसेन गंधर्वांचं तळ पडलेलं असताना चित्रसेन गंधर्वांशी युद्ध सुरू झालं.
आणि चित्रसेन गंधर्वांशी युद्ध सुरू असताना महाभारतामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सर्वात पहिले पळून जाणारा कर्णच होता. नंतर सांगताना सांगितलं, मी तर अजून मदत आणायला गेलो होतो. इसको बोलते नाचना जाने अंगण टेढ़ा. पण कर्ण आधी पळून गेला. कुणी सोडवलं? भीमार्जुनाने सोडवलं. दुर्योधन पकडला गेला. दुर्योधन कैदेत पडला गंधर्वांच्या. दुर्योधनाचे लोक पांडवांकडे मदतीसाठी गेले. ही घटना किंवा महाभारतातली एवढी घटना सुद्धा आपण समजली किंवा ऐकली तर आमचं फार भलं होईल. मायबाप, ही घटना झाली. दुर्योधन कैदेत पडला आणि दुर्योधनाला वाचवा म्हणून दुर्योधनाची माणसं धर्मराजाकडे गेली वनामध्ये. कर्ण वगैरे पळून गेलेले. युधिष्ठिराकडे गेली आणि सगळी हकीकत सांगितली, असं असं अमुक अमुक झालेलं आहे, तुम्ही मदत करावी. भीमाने म्हटलं बरं झालं, आपोआप काटा गेला. पण युधिष्ठिरांनी काय म्हणावं? युधिष्ठिराने भीमार्जुनाला आज्ञा केली की दुर्योधनाला सोडवून आणा, गंधर्वांशी युद्ध करा. का? फार महत्वाचा श्लोक आहे इथे महाभारतामध्ये. परै परिभवे प्रांते वयम पंचोत्तरम शतम परस्पर विरोधेतु वयम पंचैव ते शतः. आम्हाला हा श्लोक कळला ना तरी खूप झालं. परै परिभवे प्रांते म्हणजे परस्पर विरोधेतु वयम पंचैव ते शतः. म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा बाहेरचा कोणीतरी आक्रमण करेल किंवा बाहेरचा शत्रू आमच्यावर, व्यक्ती कोणी आमचा शत्रू असेल, तर आम्ही 105 आहोत. आणि आमचं आपसातलं भांडण असेल तेव्हा ते 100 आणि आम्ही 5. आपसातली भांडणं कधी थांबवून एका मोठ्या संकटासाठी एकत्र यायचं असतं, याचं सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे ही घटना आहे. मुळात दुर्योधन युधिष्ठिरांचा सर्वात मोठा शत्रू आहे. द्रौपदीची झालेली विटंबना, राज्याची झालेली विटंबना, त्यांना प्राप्त झालेला वनवास कुणीही विसरलेलं नाहीये. पण एखाद्या बाहेरच्यानं येऊन आमच्यावर आक्रमण करावं इतकेही दुबळे आम्ही नाही. गेली अनेक वर्ष आमच्यात काय झालं हो? शेकडो वर्षांपासून आपल्या इतिहासामध्ये हेच आहे. आपसातली भांडणच शत्रूचा जास्त फायदा करून देत आहेत. घरचीच मंडळी जास्त त्रासदायक होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अनेक फितूर, त्यांच्या घरचे मामा लोक सुद्धा. संभाजीराजांना पकडून देणारा त्यांचा सख्खा मेव्हणा, वासुदेव बळवंत फडक्यांची फितुरी करणारा त्यांच्याच गोटातला माणूस. अशी अनेक उदाहरणं आहेत. एखाद्या आमच्या राष्ट्रावर एखादं आक्रमण झालेलं असताना, एखादं मोठं शत्रुत्व आमच्या राष्ट्राशी कोणी पत्करत असताना आम्हाला एकत्र येताच येत नाही. आपसात असू देत ना किती भांडणं, पण कधी एकत्र यायचं हे कळलं पाहिजे. दुर्दैवाने विधर्मी लोकांना हे कळतं म्हणून ते जिंकत राहतात. इथं आमचे लोक काय हो, आमच्या पंतप्रधानांनी जगामध्ये जाऊन, जगामध्ये फिरून, देशामध्ये फिरून आमचा भारत किती चांगला आहे, आमचा भारत आता किती समृद्ध आहे, काय याची परंपरा आहे, काय सामर्थ्य आहे, काय श्रेष्ठत्व आहे सिद्ध करावं. आणि आमचेच लोक म्हणवणारे विपक्षातले लोक त्यांनी बाहेर जाऊन भारताची नाचक्की करावी. आणि अशा लोकांच्या पाठी उभे राहणारे, अशा लोकांना पाठिंबा देणारा
प्रत्येक जण कर्ण आहे लक्षात घ्या. का मित्र कसाही वागला तरी मी त्याच्या पाठीशी उभा राहीन, याला मैत्री म्हणतात. किंबहुना मित्र चुकत असेल तर तू चूक वागू नको, धर्माने वाग, याच्यासाठी बाध्य करणारा जास्त योग्य मित्र आहे. मित्र कसाही वागला तरी त्याच्या मागे उभं राहणं याला मैत्री म्हणत नाही हो. एखादा मित्र चुकत असेल, अधर्मानं वागत असेल, अनितीनं वागत असेल, अन्यायानं वागत असेल तर असं वागू नको हे सांगणारा जास्त खरा मित्र का त्याच्या अन्यायामध्ये साथ देणारा जास्त खरा मित्र? त्यामुळे अशा लोकांना पाठिंबा देणारा प्रत्येक जण कर्ण आहे. ते कसेही वागले तरी चालतील, पण नाही 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 आम्ही त्यांनाच. परे परिभवे प्रांते वयम पंचैव ते शतः, हे कधी कळेल मला? आमच्या भारताच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. पृथ्वीराज चौहानाने पराक्रम करावा, 14 वेळा मोहम्मद गोरीला हरवावं, त्याचा पराभव कोणी करून द्यावा? त्यांच्याच सासऱ्यांनी. ही फितुरी आमच्या ह्याच्यात का माजली? कारण महाभारताचा हा श्लोक आम्हाला नाही कळला. युधिष्ठिराने भीमार्जुनांना आज्ञा केली, भीमार्जुनांनी चित्रसेन गंधर्वाचा पराभव केला आणि दुर्योधनाला सोडवलं. दुर्योधनाला सोडवलं. आता दुर्योधन संतापलेला हस्तिनापुरात गेला आणि जेव्हा कर्णाला जाब विचारला, अरे मी तर जास्तीची मदत आणायला गेलो होतो, मग परत का नाही आला? गेला तो गेलाच. मदत आणायला गेलो होतो तर पुन्हा आलं पाहिजे ना, तेही झालं नाही. आणि पुढे कर्ण काय सांगतो, फार उपकार वगैरे मानू नकोस, भीमार्जुनाने तुला सोडवलं, अरे न्यायच तसा आहे, ती तुझी प्रजा आहे, प्रजेने राजाचं रक्षण करणं हे प्रजेचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य तेव्हा नाही आठवलं जेव्हा चित्रसेन गंधर्वांशी युद्ध सुरू होतं, की माझ्या मित्राच्या रक्षणाकरता प्रसंगी माझा प्राण देईन, बेशुद्ध पडीन, काही होईन, पण जवळ मी युद्धभूमीवर आहे तर माझ्या मित्राला हात लागू देणार नाही, तेव्हा नाही कर्तव्य आठवलं. म्हणजे कुठेतरी आपली दुर्बलता झाकत राहणं आणि योग्य व्यक्तीचा मत्सर करणं हे दोन फार महत्वाचे दुर्गुण कर्णाच्या आयुष्यात आम्हाला दिसतात. बारा वर्षाचा वनवास झाला आणि अज्ञातवास सुरू झाला. युधिष्ठिर कंकाच्या रूपात राहिले, भीम बल्लवाच्या रूपात राहिले, अर्जुन बृहन्नला म्हणून संगीत शिक्षक झाले विराट देशाच्या राजाच्या मुलीच्या, उत्तरेचे गुरु म्हणून बृहन्नला. बघा पुन्हा महाभारतामध्ये एक प्रसंग या अनुषंगाने सांगून जातो, पण एखादा शाप सुद्धा कधी कधी कसा सत्कारणी लागतो त्याचं हे उदाहरण आहे. कारण तो शाप देत असताना अर्जुनाकडून अपराध नव्हता घडला, अर्जुनाचं चरित्र होतं म्हणून तो श्राप अर्जुनाच्या मागे लागला होता. बघा पहिल्या दिवसापासून आपण जो विषय घेतोय, कुठल्या हेतून कृती झाली त्या हेतूमुळे सुद्धा बऱ्याच गोष्टी पलटतात. इंद्राकडून दिव्यास्त्र प्राप्त करून घ्यावी म्हणून अर्जुन जेव्हा स्वर्गलोकी गेले त्यावेळी स्वर्गलोकीची अप्सरा अर्जुनावर भाळली. आणि ती अर्जुनावर अनुरक्त झाली. पण अशा वेळी अर्जुनानं काय केलं? अर्जुनानं सांगितलं, अरे मी राजा भरताचा वंश आहे, मी दुष्यंत शकुंतलेचा वंश आहे. शकुंतला म्हणजे ही अप्सरांची कन्या होती, सानुमती अप्सरेची कन्या होती, म्हणजे मी अप्सरेबरोबर अनुरक्त कसा होऊ? मी तर तुमचा मुलगा आहे. याला म्हणतात चरित्र.
आणि ह्या उत्तरामुळे अर्जुनाला श्राप मिळाला की तू हे जे बोललायस तुला 1 वर्ष अशा अवस्थेत जगावं लागेल की तेव्हा तू न तर पुरुष राहशील न तर स्त्री राहशील. अडचणी आल्या नाहीत तर समजा तुम्ही अयोग्य मार्गावर जाता. चला मूळ विषयाकडे येऊया. अर्जुनाला जो श्राप मिळाला तो त्याला कुठल्याही अपराधामुळे नाही मिळाला. त्या अप्सरेसाठी तरी जो अपराधी असला तरी अर्जुनाने जी कृती केली ती चारित्र्याची कृती होती किंवा ती संयमाची कृती होती. त्यामुळे तो श्राप त्याच्या पुढे उपयोगी पडला अज्ञातवासामध्ये, की बरोबर ते 1 वर्ष त्याला बृहन्नला म्हणून, म्हणजे न पुरुषाच्या अवस्थेत न स्त्रीच्या अवस्थेत अशा अवस्थेत असून सुद्धा जगता आलं आणि ते पकडले नाही गेले. पण घटना काय झाली? या मत्स्य देशाचा राजा विराट याच्याकडे युधिष्ठिर कंक म्हणून होता, भीम बल्लव म्हणून होता, अर्जुन जो होता तो अर्जुन बृहन्नला म्हणून होता, नकुल आणि सहदेव हे घुडशाळेमध्ये होते, अश्वशाळेमध्ये. आणि संपूर्ण भारताची महाराज्ञी द्रौपदी ही विराट देशाच्या पत्नीची दासी म्हणून होती. एक गंमत म्हणून फक्त सांगून जातो बरं. ही सैरंद्री म्हणजे दासी, हिला महाराणीनं विचारलं तू काय करू शकतेस? तर एका पुस्तकात वर्णन आहे, मला वाटतं ग्रंथातही आहे मूळ, की द्रौपदीनं उत्तर दिलं मी दिवसामध्ये 3 वेळा तुमची केशसज्जा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करू शकते. असं वर्षभर केलं तरीही रिपीट होणार नाही. आता करा गणित, 365 × 3 म्हणजे 1000 प्रकार, कमीत कमी 1000 प्रकारांनी तिला केशसज्जा करता येत होती. आपल्याकडे झिंज्या खुलून खुल्लं फिरायची सवय आता. म्हणजे शृंगाराच्या बाबतीत सुद्धा किंवा राजस राहण्याच्या बाबतीत सुद्धा, किंवा ज्याला म्हणतो ना ऐश्वर्य कशाला म्हणतात, सामर्थ्य कशाला म्हणतात, समृद्धी कशाला म्हणतात, विलासिता कशाला म्हणतात, यासाठी सुद्धा बाहेर जायची गरज नाही हो. ही सुद्धा भारतातच सगळ्यात जास्त आहे. सोने की चिडिया दुनिया में केवल भारत को कहा जाता था. आणि सोनं म्हणजे उगीच नाही उगायचं हो. सोनं म्हणजे लोकांच्या घराघरामध्ये दागिने होते. काय समृद्धीनं जगत असो आपण, पण ही समृद्धी सोडून आम्हाला दारिद्र्याचीच लक्षणं जास्त पावडली. तर ही सैरंद्री काय झालं, विराट देशाचा सेनापती या सैरंद्रीवर भाळला. आणि हे द्रौपदीनं भीमाला सांगितलं. आणि भीमानी काय सांगितलं की आता समजा जो तुझ्याकडे आला तर त्याला फक्त नृत्यशाळेत बोलव, बाकीचं मी बघतो. आणि अशा पद्धतीनं कीचकाला मारलाय की याचं धड कुठे, मस्तक कुठे आणि पाय कुठे हे त्या शवाकडे बघून कळेल. भीमाचं युद्ध म्हणजे फार भयानक असायचं, प्रचंड विभत्स ज्याला म्हणतो. आणि ह्या कीचकवधाची बातमी जेव्हा हस्तिनापूरला गेली तेव्हा कळलं की कीचक मारला गेलाय आणि ज्या पद्धतीनं मारला गेलाय याचा अर्थ पांडव तिथेच असावेत. आता बघा बरं कसं फरक पडतो. दुर्योधनाने म्हटलं सैन्य तयार करा, पुन्हा द्रोण, भीष्म
कर्ण, दुःशासन, दुर्योधन, अश्वत्थामा सगळ्यांनी सैन्य तयार केलं. काय करायचंय? विराट देशावर आक्रमण करायचंय. विराट देशावर आक्रमण केलं म्हणजे अर्जुन बाहेर येईल. बरं, आक्रमण करायचं कारण काय करायचं? आता वृत्ती कसा फरक पडतो बघा. एखादा पराक्रमी व्यक्ती असेल तर तो काय म्हणेल? सरट विराट देशाला आव्हान देऊ, त्याला युद्धाचं आव्हान देऊ, द्वंद्वाचं आव्हान देऊ. दुर्योधनाच्या डोक्यात काय आलं? विराट देशाच्या आजूबाजूला जी आश्रम आहेत त्या आश्रमांमध्ये गायी खूप आहेत, त्या गायी पळव म्हणे. म्हणजे डोक्यात सतत कपट आणि लबाडीच, सरळ काही करूच शकत नाहीत. त्या गायी पळवल्या. आता इथे गंमत एक महाभारतात दिसते की त्या गायी ज्या पळवल्या आणि हे विराट देशामध्ये कळलं तेव्हा विराटाचा जो पुत्र होता उत्तर, त्याच्या अंगामध्ये वीरश्री संचारली. काय कौरवांची सेना अशी धुळदाण पडून सोडतो. अर्जुनाला कळलं होतं की आता हे फक्त आवेश आहे, सैन्य बघितल्यावर कळेल काय व्हायचंय ते. बृहन्नलेनं म्हटलं असं हरकत नाही म्हणे, आपण जाऊ युद्धाला, फक्त एवढं करा सारथी म्हणून मला घ्या. आता अर्जुन हा बृहन्नला अवस्थेत आहे, त्यामुळे त्याला काय विचारलं? तुम्हाला सारथ्य करता येतं? हे म्हणजे काय आर्मी जनरलला विचारल्यासारखं, तुम्हाला गाडी चालवता येते ना? तुम्हाला सारथ्य करता येतं? हो म्हणे, जमतं थोडं. अर्जुनाने काय केलं? रथावर आरूढ झाल्यावर जाता जाता फक्त शमी वृक्षावर ठेवलेलं गांडीव काढलं. आणि व्हायचं तेच झालं. जेव्हा युद्धभूमीवर उत्तराने, उत्तरा म्हणजे पुत्री नाही, उत्तर म्हणून उत्तराने ती कौरव सेना बघितली आणि दरबारामध्ये सगळा असलेला आवेश, बरं झालं पितांबर पिवळं घातलंय. कारण काय सैन्य होत, संपूर्ण भारतावर नव्हे संपूर्ण जगावर राज्य करू शकेल अशी सामर्थ्यवान सेना कौरवांची होती. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, दुर्योधन, कर्ण, दुःशासन. आता अर्जुनाने एकच म्हटलं, लढणं शक्य आहे का? नाही. मग एक काम करू, तू सारथ्य कर, मी युद्धाला उभा राहतो. आणि इथे पुन्हा जसं मी सांगितलं, अर्जुनाने एकट्याने पूर्ण कौरव सेनेचा पराभव केलेला आहे आणि सगळ्यांना बेशुद्ध केलेलं आहे. भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, दुर्योधन, दुःशासन. आणि इथे स्पष्ट वर्णने कर्णाची कवच फोडून अर्जुनाचे बाण छातीत घुसलेत आणि कर्ण बेशुद्ध झालाय. त्यामुळे कवच कुंडल नव्हती म्हणून अर्जुन मारू शकला, हा विषय दुसऱ्यांदा फोडला गेला. पण ह्या सगळ्यामध्ये एक झालं, अर्जुन वर्षभरापूर्वी बाहेर आला असं या सगळ्यांनी घोषित केलं. हस्तिनापुरावर आल्यावर सगळ्यांनी पंचांग काढून बसले, चांद्रमास बघितले, सौरमास बघितले, नक्षत्रमासही बघून झाले. कुठल्याही गणितात वर्षभर नाही झालं हे दिसेना. नाही पण तरी ते नीतीनं नाही वागलेत. त्यांनी येऊन सांगायला पाहिजे आमचा अज्ञातवास पूर्ण झाला, असे कसे बाहेर आले? हे कोण बोलतं? दुर्योधन बोलतो. तेव्हा भीष्म बोललेत की त्यांचं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, आता कुठलंही पंचांग उघडून कुठलीही पत्रिका उघडून काही अर्थ होणार नाही. आता त्यांना त्यांचं राज्य द्यावंच लागेल. आणि इथे द्रोणाकर्ण काय बोललाय? परत दुर्योधना एक काम कर, आपण युद्ध करू. आणि अर्जुन काय, हे पांडव काय, यांच्याबरोबर कृष्ण जरी आला तरी या सगळ्यांना मी एकटा उडवून लावेन. एकट्या अर्जुनाने काय केलं हे बघून झाल्यावर
त्या जखमेचे व्रणही अजून संपलेले नाहीयेत आणि कर्णाने ही वाच्यता केली आहे. आता याच्यावर जर भीष्म पितामह हसले तर काय चुकलं? म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास कधी अहंकार बनतो हेच कळत नाही. बराच वेळा असं आमचंही होतं की नाही बघा. आमचा स्वाभिमान कुठल्या क्षणाला जाऊन अभिमानात बदलेल, फार बारीक रेष येते, फार बारीक. आम्हाला वाटतं आम्ही स्वाभिमानाने वागतोय, पण तो स्वाभिमान कधी अभिमानात परिवर्तित होतो याचं आम्हाला कळत नाही. आणि पुन्हा इथं कर्ण काय म्हणाला, हा म्हातारा माझ्यावर हसतो, जवळ भीष्म पितामह युद्धात आहे त्यावर मी शस्त्र उचलणार नाही. झालं. ज्याच्या भरोश्यावर दुर्योधन युद्ध उभा करतोय तोच मागे झाला. पुन्हा इथे दिसतं की व्यक्तिगत मैत्रीपेक्षा व्यक्तिगत अहंकार किती महत्वाचा होता. जर खरा मित्र आहे तर कोणी काही का बोले ना, मला मित्रासाठी युद्ध करणं आहे हे तेव्हा नाही लक्षात आलं. असे अनेक वेळा आमची अवस्था होते बरं, की आम्हाला आमचं व्यक्तिगत विषय इतका मोठा होतो की एखादा समष्टीचा विषय, समाजाचा विषय, राष्ट्राचा विषय आम्हाला कळतच नाही, लक्षातच येत नाही. आणि युद्ध उभं राहिलं महाभारताचं. पहिले 9 दिवस भीष्म पितामह जेव्हा सेनापती होते तेव्हा कर्ण युद्धाला आलाच नाही. आता बघा, 2 फार महत्वाचे विषय येतात की कर्ण हा दानवीर होता का, कर्ण दानधर्म करत होता का. पहिल्या दिवशी आपण बोललो की बऱ्याच वेळा कृतीपेक्षा त्या कृतीमागच्या हेतून सर्व सिद्ध होत असतं. महाभारतामध्ये एक उल्लेख असा येतो की कर्णाने दानशूरतेचा संकल्प कधी केला, विराट युद्धामध्ये जेव्हा हरला, पराजित झाला, तेव्हा कर्णाने विचार केला की अर्जुनाशी युद्ध करताना कुठेतरी माझं पुण्य कमी पडतंय का, म्हणून आता मी दानाचा संकल्प करेन. बघा, दानाचा संकल्प करणं अयोग्य नाहीये. दानाचा संकल्प केला, पुढे दानही भरपूर केलं, त्याला आम्ही दानवीर कर्णही म्हणतो. पण हा दानवीर होईल, धर्मवीर नव्हे. कारण काय? कारण कर्णाने दानवीरतेचा किंवा दानाचा संकल्प का केला? अर्जुनाशी युद्धामध्ये माझं पुण्य कमी होऊ नये, म्हणजे पुन्हा मत्सरच. म्हणजे इतकं एक जीवन आपल्याला मिळालं, मनुष्याचं जीवन आपल्याला मिळाला, त्याला आपण किती सार्थकी लावू शकतो, त्याचा किती छान उपयोग करू शकतो. पण यांच्या जीवनाचं काय ध्येय? अर्जुनाचा मृत्यू. म्हणजे भारताच्या आध्यात्मिक शास्त्राप्रमाणे विचार केला तर मानसिकतेच्या दृष्टीने ही किती उथळ मानसिकता आहे, विचार करा. आता पुढे त्याच्या अनेक घटना आहेत, काही सत्यही आहेत, काही असत्यही आहेत. की कर्ण दाढी करत असताना सोन्याची वाटी दान करून दिली. सगळ्यांनी त्या घटना ऐकलेल्या आहेत. मध्यंतरी एक घटना अशी पण व्हॉट्सअपला चालली होती की अर्जुनाने कृष्णाला विचारलं. बघा, मी दोन्ही घटना सांगतोय बरं. कादंबरी कशी मोठी करते एखाद्या व्यक्तीला. अर्जुनाने कृष्णाला विचारलं की दान मी पण करतो, दान कर्ण पण करतो, पण कर्णाला दानवीर कर्ण का म्हणतात? तर कृष्णाने 2 सोन्याचे पहाड निर्माण केले आणि एकावर अर्जुनाला सांगितलं की हे पहाड तू दान कर, आणि एकावर कर्णाला सांगितलं की हा पहाड तू दान कर. आणि दान सुरू झालं. अर्जुनाने प्रत्येकाला थोडं थोडं सोनं काढून वाटायला द्यायला सुरुवात केली. कर्णाने काय केलं, तो कर्ण गावात गेला आणि म्हटलं हा पहाड आणि तुम्ही काय करायचं ते करून घ्या.
म्हणून कर्ण मोठा आहे. मुळात अर्जुनाला कृष्णाला हा प्रश्न विचारण्याची गरजच नाही, कारण अर्जुन हा नारायणच्या समनीत आहे आणि नराचा अवतार आहे. आणि धर्मशास्त्र त्याला बरंच कळतं, म्हणून कृष्णाने त्याला गीता सांगितली आहे. कर्णाशी मत्सर जरा जरी असता अर्जुनाच्या मनात, तर कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली असती का? कसं आहे, पीएचडीचं ज्ञान आपण कोणाला देतो? ज्याचं किमान पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याला. श्रीमद भगवत गीता हे पीएचडीचं नव्हे, पीएचडीच्या वरचं ज्ञान आहे. एखादा तो दानवीर कसा अशा एखाद्या क्षुल्लक मत्सर असलेल्या व्यक्तीला कृष्ण देतील का? त्यामुळे एखादी गोष्ट धरली जाते आणि त्या गोष्टीचा आधार करून एखादा वेगळाच नायक मोठा केला जातो. अशा अनेक घटना आहेत दानवीरतेचा. आणि मग कृष्ण सुद्धा कर्णाशी बोलतात, असा महाभारतात उल्लेख आहे की तू पांडव आहे. जेव्हा कर्णाला सत्य कळतं, आता इथे म्हणतात की बघा, कर्णाचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी कृष्ण असं बोललेत, पण असं काही नाहीये. महाभारतामध्ये आम्हाला एक फार महत्वाचा विषय कळतो की शेवटपर्यंत भगवान गोपाल कृष्ण युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना माहिती, जर कर्ण इकडे आला तर युद्ध थांबेल, कारण दुर्योधनाचा सगळ्यात जास्त विश्वास कर्णावर आहे. आणि शेवटी कृष्ण राजकारण धुरंधर आहेत. हा पहिला प्रसंग. आणि जेव्हा कुंती कर्णाकडे येते, तेव्हा कर्ण काय उत्तर देतो? तुझे 5 मुलं जिवंत राहतील, अर्जुन राहील की मी राहील ह्यात वाद आहे. म्हणजे इतके वर्ष मला माझी आई माहिती नाही, मी कुठल्या कुळातला माहिती नाही, म्हणून लोकांनी माझा मत्सर केला. आणि जेव्हा कळली तेव्हा मनात काय? अर्जुनाबद्दलचा मत्सर. माता भेटल्याच्या आनंदापेक्षा मी अर्जुनाला मारीन हे वचन जास्त महत्वाचं होतं. तर खरंच आई भेटल्याचा आनंद काय असेल हो? की आई भेटली ना, आता मला सगळं मिळालं, आता काही नको. ही परिपूर्णता असायला हवी होती, हे समाधान असायला हवं होतं. ज्या गोष्टीसाठी तडतड केली, ज्या गोष्टीसाठी लोकांची उपेक्षा सहन केली, असं म्हणतात. नाही तर कर्ण अंगदेशाचा राजा होता हो, राजाची उपेक्षा करण्याची कोणाची हिंमत होते? पण असं म्हणतात की आयुष्यभर ज्या समाजाने उपेक्षा केली, आई नाहीये, खरी आई कोण माहिती नाहीये, मी सूतपुत्र आहे, मी क्षत्रिय नाहीये, आता जेव्हा कळलं की मी क्षत्रिय आणि कुंती माझी माता आहे, तर याचं समाधान असायला हवं की अर्जुनाचा मत्सर मोठा असायला हवा? उदाहरणार्थ हा एखादा मुलगा आहे, लहानपणापासून जे काही असेल कमी वाढला, सामान्य परिस्थितीत वाढला. कर्ण सामान्य परिस्थितीत बिलकुलच वाढला नाही, पण तरी सांगतो. आणि समजा त्याला कळलं की आपण तर अंबानीच्या घरचे आहोत, किंवा एका मोठ्या व्यापाऱ्याच्या घरचे आहोत, किंवा एका मोठ्या राजाच्या घरचे आहोत, तर तो त्याचा आनंद करेल की नाही, त्या राजाच्या मुलाला मारल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही, हा संकल्प करेल. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, आमच्या भारतीय शास्त्रामध्ये अमुक एखाद्या व्यक्ती अमुक एखाद्या मोठ्या कुळातला आहे म्हणून त्याला विशेषाधिकारही प्राप्त होत नाही, आणि अमुक एखादा व्यक्ती हीन कुळातला आहे म्हणून त्याचे कुठलेही अधिकार काढूनही घेतले जात नाहीत. पुढची घटना येते जेव्हा इंद्राने कवच कुंडल मागितली. बघा, मुळात सूर्याने आधी येऊन सांगितलंय की इंद्र तुझ्याकडे हे मागायला येणार आहे, त्यामुळे आता कर्णाला माहितीच नव्हतं हा विषय नाहीये.
आणि पुन्हा कसा इथे अहंकार, देऊ शकतो मी, कुठेतरी माझं दान, मी दान करू शकतो, मी दानवीर आहे, या कीर्तीचा अहंकार किंवा या कीर्तीचा लोभ. आणि हे सगळं करून प्राप्त काय करून घ्यायचे? अर्जुनाचा मृत्यू. आणि पुन्हा एकदा विचार करा, इंद्र जेव्हा दान मागायला आले, मी दान देईन पण कवच काढून घेतल्यावर जी कुरूपता मला प्राप्त होईल ती कुरूपता न देता माझं शरीर सुरूप राहू दे, हा वर इंद्राकडून मागून घेतला. इथपर्यंतही ठीक आहे. पुढे काय? मी कवच कुंडल देतो पण तुमच्याकडे असलेली वासवी शक्ती मला द्या. याला दान म्हणतात की व्यवहार म्हणतात? दान कशाला म्हणतात? कुठलीही अपेक्षा न ठेवता, नाही मी तुम्हाला 10 लाख रुपये दान देतो पण मी ब्लॅक मनी जी तुम्हाला देणार आहे त्यात वाईट करून तुम्ही अर्धे मला द्या. हा जो प्रकार आहे ना, तो कर्णाने इथे केलेला आहे की कवच कुंडल ती घ्या पण तुमची वासवी शक्ती मला द्या. आज जे बरेच प्रकार चालले ना मोठ्या मोठ्या एनजीओ मध्ये, म्हणून तर हजारो एनजीओ बंद करावे लागले की माझी ब्लॅक मनी दान म्हणून देतो, त्याचे वाईट करून तुम्ही मला द्या. हाच प्रकार आहे, काय वेगळं आहे? आणि कवच कुंडल संपली पण वासवी शक्ती कर्णाकडे आली. पुढे युद्धामध्ये भीष्म बाजूला झाले आणि कर्ण युद्धाला आला तेव्हा द्रोणाचार्य सेनापती होते. आणि तुम्ही नीती नियम धर्माचं असं बोलता, तर जेव्हा अभिमन्यूला सर्वांनी एकत्र घेऊन मारायचा प्रयत्न केला तेव्हा का विरोध नाही केला? अभिमन्यूच्या पोटामध्ये जे काही शस्त्र घुसले त्या शस्त्रामध्ये कर्णाची शस्त्र सुद्धा होती. किती अन्यायानं अभिमन्यूचा वध झाला किंवा अभिमन्यूची हत्या झाली याचं वर्णन करण्याची आवश्यकता नाही मायबाबू, सगळे आपण सुज्ञ आहात. आता कर्णाचा जीवनाचा पूर्ण आपण अभ्यास करा आणि शेवटच्या क्षणामध्ये असहाय अवस्थेमध्ये जर कर्ण मृत्यूला प्राप्त झाला तर हे कोणाच्या कर्माचं फळ होतं? मना त्वाचिरे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. तुमचं आजचं कर्म हे तुमचं उद्याचं प्रारब्ध आहे आणि तुमचं पूर्वीचं कर्म तुमचं आजचं प्रारब्ध आहे. आता आपण म्हणतो की कर्णाचा रथ चिखलामध्ये गेला किंवा मातीत गेला, याचा व्यावहारिक अर्थ काय होतो हो? की शेवटी पापांचा घडा इतका भरला की आयुष्य चिखलात जायची वेळ आली. आणि घटोत्कचाचा वध करून जेव्हा वासवी शक्ती संपली तेव्हा मग कृष्णाने कर्णाला आणि अर्जुनाला अमोर समोर आणलंय. रथाचं चाक फसलं, कर्ण खाली उतरला आणि इथे मग अर्जुना नीतीनं युद्ध करावं बरं. मी रथाच्या खाली आहे, माझ्या आता शस्त्र नाहीये, मी निशस्त्र आहे, त्यामुळे तू आत्ता मला मारू नकोस. ही नीती कधी आठवली? स्वतःच्या जीवावर बेतल्यावर. आमचं धर्मशास्त्र सरळ सांगतं, अन्यायी लोक, अत्याचारी लोक जेव्हा नीती नियमांबद्दल बोलायला लागले ना तेव्हा समजून जा काहीतरी गडबड झाली आहे. हजारो वर्ष मतपेट्या चोरणारे लोक आता जेव्हा ईव्हीएमच्या नावाने रडतात ना तेव्हा आम्हाला कर्ण आठवतो. पत्रपेट्याच्या पेट्या गायब केल्या, आता ईव्हीएम न गडबड आहे. ईव्हीएम न गडबड नाही आहे, गडबड झालेले लोक आता रुळावर येत आहेत. योग्य काय अयोग्य काय आहे त्यांना कळायला लागलंय. पण एखाद्याचा मृत्यू जेव्हा समोर येतो, जेव्हा अनितीचा मृत्यू समोर येतो तेव्हाच अनितीला नीती आठवते.
आणि कृष्णाने महाभारतामध्ये एक विचारले, कर्ण खरंच सांग, रथाचं चाक मातीत रुतलंय म्हणून तू युद्ध करत नाहीये का? कारण जेव्हा कर्णाचा वध झाला तेव्हा कर्ण हा कौरव सेनाचा सेनापती आहे. आणि सेनापती कशाला म्हणतात की समजा एखादा रथ तुटला, एखादा रथ निकामी पडला, रथाचे घोडे मेले, तर लगेच त्याला दुसरा रथ तयार आहे. आमच्या आर्मीच्या ब्रिगेडियर माझी गाडी पंक्चर झाली म्हणून मी ऑपरेशनवर जाऊ शकत नाही, असं शक्य आहे का हो बोलणं? त्यांच्या मागे काफिला चालतो गाड्यांचा, एक निकामी झाली दुसरीत बसा आणि जा, कारण ऑपरेशन होणं महत्वाचं आहे. तसंच कर्ण तेव्हा कौरव सेनेचा सेनापती आहे, तो एकच रथ घेऊन चालेल. आणि इथे कृष्णाने अर्जुनाला उपदेश केलाय, अर्जुना बाण मार. पण पुन्हा अर्जुन ते अर्जुन, मी पण तो आत्ता निशस्त्र आहे, असं आहे तसं आहे. मग कृष्णाने ओळीनं कर्णाची एक एक पातकं सांगायला सुरुवात केली अर्जुनाला. द्रौपदी असहाय असताना बोलणारा कर्ण आहे, तेव्हा कर्णाने नीतीचा विचार नाही केला. अभिमन्यूला एकत्र येऊन मारण्यामध्ये कर्ण आहे, तेव्हा कर्णाने नीतीचा विचार नाही केला. पण हे कृष्णाला माहितीये की एखाद वेळेस समजा कर्ण रथावर आला आणि रथासोबत कर्ण आणि अर्जुनाचं युद्ध झालं तर अर्जुन कर्णाला मारू शकेल, नाही असं नाही. पण कृष्णाला मी पहिल्या दिवशी असं बोललो की महाभारत हे संधी कालात घडलेलं आहे. त्यामुळे पुढच्या कलियुगामध्ये काय करावं लागणार याचं उदाहरण तिथे घालून द्यावं लागणार आहे. की अनितीनं वागणारा, अन्यायानं वागणारा, पातकी असणारा जर कोणी व्यक्ती असेल आणि समजा तो असहाय अवस्थेमध्ये सुद्धा सापडला असेल तरीही त्याला मारावा. का? कारण कलियुगामध्ये हेच करणं आवश्यक आहे. पृथ्वीराज चौहान 14 वेळा मोहम्मद गोरीचा पराभव केला, 14 वेळा. पण पुरुषार्थी आणि पराक्रमी म्हणून 14 वेळा घोरीला सोडलं. पण जेव्हा घोरीने पृथ्वीराजाला पकडलं तेव्हा सोडलं नाही. पृथ्वीराज चौहानला विचारलं घोरीने, बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए. पृथ्वीराज म्हणाले, मी तुला 14 वेळा सोडलंय, तू एकदा माणुसकी दाखवशील अशी अपेक्षा करतोय. म्हणे ते धंदे तुमचे, म्हणे आमचे नाही. वो बुराई करे हम भलाई करे ते गाणे तुम्ही गायचे, म्हणे आमचा काही संबंध नाही. आमच्याकडे वडील अडवाला कापून काढा, भाऊ अडवाला कापून काढा, राज्य सिंहासनावर बसणं जास्त महत्वाचं आहे. मग अशा अवस्थेत सापडलेल्या एखाद्या व्यक्तीला मार्गदर्शन करायचं असेल, उपदेश करायचा असेल तर काय? जरी कर्ण असहाय अवस्थेमध्ये आहे तरी त्याला मार. पृथ्वीराजांनी काय केलं हो? घोरीनं डोळे फोडले आणि मग चंदावरदाई म्हणतात कि अरे तो करतब दिखा सकता है, आवाज के दम पर बाण मार सकता है, करतब देख लीजिए बादशाह. आणि मजे पुढे झाला सगळ्यांना माहितीये. 4 बाश 24 गज अंगुल अष्टप्रधान, ताऊ पर सुलतान है मच चुके चौहान. अर्जुनाने म्हणावा, अरे ही अनिती नाही होणार का कृष्ण? कृष्णाने म्हणाला, ते व्यक्तिगत, पण जेव्हा धर्माचा विजय, सत्याचा विजय, राष्ट्राचा विजय, समष्टीचं कल्याण महत्वाचं होतं तेव्हा व्यक्तिगत विषय बाजूला ठेवायचे आणि राष्ट्रासाठी, पुढच्या पिढीसाठी एखादा योग्य आदर्श घालून द्यायचा. पुढे अर्जुन अनितीने वागला म्हटलेलं चालेल, कृष्ण अनितीने वागला म्हटलेलं चालेल, पण धर्माचा विजय जास्त महत्वाचा आहे. उद्या आपण जेव्हा कृष्ण चरित्र बघू तेव्हा फार प्रकर्षाने आपल्याला जाणवेल
की कृष्णाने सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीचा त्याग केला असेल तर तो स्वतःच्या कीर्तीचा त्याग केलाय. कोण काय म्हणते याच्याशी मला घेण देणंच नाही. मला धर्माचा विजय जास्त महत्वाचा आहे. मला सत्याचा, न्यायाचा विजय जास्त महत्वाचा आहे. त्यांनी चूक केली, व्यक्तिगत पातळीवर आम्ही क्षमा करतो, हा व्यक्तिगत व्यवहार झाला. राष्ट्रीय पातळीवर हे निर्णय होऊन चालत नाही हो. म्हणून सावरकर म्हणायचे, राजकारणाचा मठ करू नका आणि मठाचं राजकारण करू नका. आता अहिंसा परमो धर्म, महाभारताचं एवढंच शिकवलं, पुढचं कोण शिकवणार? धर्महिंसा तथैवच. खरंच सांगतो, सावरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू या लोकांना पुढचं वाक्य माहिती होतं म्हणून स्वातंत्र्य आलं. बरं, पहिल्याने तर येत नव्हतं. आता दे दी हमें आजादी, पुढचं माहिती आहे. कसं आहे, आपल्या शास्त्रामध्ये नियम दिलेले आहेत, पण ते नियम कधी पाळावं ह्याचंही शास्त्र आहे. एक श्लोक शास्त्रामध्ये येतो की विवेकहीन व्यक्तीसाठी शास्त्र म्हणजे कसं आहे, डोळ्या नसलेल्या माणसासाठी चष्मा. आपल्याकडे कथा आहे ना साधूंची, विंचू पाण्यात बुडत होता, त्यांनी हात घातला, वर काढला, विंचवाने डंक मारला आणि पुन्हा पाण्यात पडला. साधूंनी पुन्हा काढला. लोकांनी विचारलं, अरे तू तुम्हाला डंक मारतोय, तुम्ही का त्याची मदत करताय? म्हणजे डंक मारण्याचा स्वभाव तो सोडत नाहीये, मग वाचवण्याचा स्वभाव मी का सोडू? हे व्यक्तिगत पातळीवर ठीक आहे. आपण म्हणतो शांतीब्रह्म एकनाथ महाराज, काय चरित्र आहे हो. त्यांना कधीही क्रोध येत नव्हता असं म्हणतात. पैठणमध्ये स्पर्धा चालायची, स्पर्धा कशाची? एकनाथ महाराजांना जो क्रोध आणून दाखवेल त्याला इनाम. पण हे कधी व्यक्तिगत पातळीवर. पण एकनाथ महाराज जेव्हा जनार्दन स्वामींकडे किल्ल्यावर होते शिष्य म्हणून, तेव्हा त्या किल्ल्यावर, देवगिरी किल्ल्यावर जेव्हा यवनांचं आक्रमण झालं तेव्हा जनार्दन स्वामींची वस्त्र धारण करून 3000 यवनांना मारणारे सुद्धा एकनाथ महाराजच आहेत. कुठे क्षमा करायचं आणि कुठे युद्ध करायचं यातलं गणितही कळलं पाहिजे. एक कथा अशी सांगितली जाते. एक क्लास चालली होती, वर्ग सुरू होता मुलांचा. एका शिक्षकांनी एक कथा सांगितली. काय कथा? की एकनाथ महाराज एकदा स्नान करण्यासाठी गोदावरी नदीवर गेले. त्यांनी स्नान केलं आणि स्नान करून ते वर आले. एक यवन त्यांच्यावर थुंकला. त्यांनी त्या यवनाला नमस्कार केला, पुन्हा नदीत उतरले, पुन्हा बाहेर आले, पुन्हा यवन थुंकला. असं 108 वेळा झालं. त्या यवनाला लाज वाटली. त्या यवनानं एकनाथ महाराजांना नमस्कार केला, म्हटलं माझ्याकडून चूक झाली, माझी इच्छा होती तुम्हाला क्रोध आणावा, पण असं काही झालं नाही. तो रडू लागला आणि मग एकनाथ महाराज म्हणाले, अरे रडू नको, तुझ्यामुळे मला आज 108 वेळा गोदावरी स्नान घडलंय. ही कथा शिक्षकांनी सांगितली आणि मुलांना विचारलं, ह्या शिक्षेतून तुम्हाला काय बोध मिळतो? तर प्रत्येक मुलगा उठून एक एक जण बोलू लागला, यातून एकनाथ महाराज किती शांत होते हे आम्हाला शिकायला मिळालं, संतांनी कसं असावं हे आम्हाला कळलं, एकनाथ महाराज किती पूजनीय होते हे आम्हाला कळलं. हे सगळं ऐकत असताना वर्गातल्या एका मुलानं हात वर केला, म्हणे गुरुजी मलाही काही बोलायचंय. गुरुजीने विचारलं, बोल. त्या मुलानं म्हटलं, एकनाथ महाराज 108 वेळा थुंकल्यावर 109 वेळा आंघोळ करतात. ते जे वागले ते त्यांच्या संतपदाला अनुसरूनच होते, पण आपल्या संतांवर 108 वेळा कुणीही ऐरा गैरा येऊन थुंकत राहावा हे करत असताना आमचा हिंदू समाज काय करत होता?
ही सत्य घटना आहे. हा प्रश्न त्या वर्गामध्ये करणारा मुलगा म्हणजे विनायक दामोदर सावरकर. त्यांना त्या वयात ते कळलं म्हणून मोठ्यापणे जयवस्तू ते सार्थक करू शकलेत. म्हणून कृष्णाने अर्जुनाला म्हटलं, अर्जुना इथंच बांड मार, कारण पुढच्या पिढीमध्ये हाच आदर्श गेला पाहिजे की अनितीने वागणारा, अन्यायाने वागणारा, अधर्माने वागणारा कुठल्याही परिस्थितीत सापडला तरी ठेचावा. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात काय हो, 2 इंग्रज लोक आपल्या धर्माचा अपमान करत होते, त्यांचा अपमान करत होते. त्यांचे भगवे वस्त्र, भगवा फेटा इंग्लिशमध्ये अपमान करत होते, बोटीवर, जहाजावर. स्वामीजींनी फार लक्ष नाही दिलं. तर इंग्रजांना वाटलं दिस नेटिव्ह पीपल, याला काही इंग्लिश कळत नाही, म्हणून बोलता बोलता स्वामी विवेकानंदांवरून ते भारतीय संस्कृतीवर आले. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं, माझ्या संस्कृतीबद्दल बोलायच्या आधी अभ्यास कर, विचार कर, मग बोल. त्यांनी काही ऐकलं नाही. एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं. 3ऱ्यांदा जेव्हा झालं, स्वामी विवेकानंदांनी इकडून गचांडी धरली, इकडून पायजोमा धरला, बोटीत लटकवून दिलं समोर. लक्षात ठेव, माझ्या हिंदू धर्माबद्दल काही बोललास तर पाण्यात बुडवून मारीन, लक्षात ठेव. आणि असाच्या असा खाली ठेवला. पुन्हा इंग्रज म्हणाला, स्वामीजी हमने तो सुना था कि आप संत लोगों को गुस्सा नहीं आता, क्रोध नहीं करते, वही संत होते, आप कैसे संत है? स्वामी विवेकानंद पुन्हा म्हणाले, पहिल्यापासून मी हेच बोलतो, हे आधी अभ्यास कर मग बोल. माझा व्यक्तिगत कितीही अपमान कर मी सहन करीन, पण माझ्या धर्माबद्दल, माझ्या देशाबद्दल, माझ्या न्यायाबद्दल काहीही बोललास तर असेल त्या अवस्थेत मारण्याचा आदर्श मला कृष्णाने दिलाय कर्णवधातून. तिथे फार नीती नियम नाही पाळायचे. हे आता कळायला लागलं हो, म्हणून सर्जिकल स्ट्राईक होते. नाही तर न सांगितल्याशिवाय कसं जायचं. आतापर्यंत आपल्याकडे हेच होतं ना. पण कुठलीही परिस्थिती निर्माण झाली, रावणाच्या लंकेत घुसून रावणाला मारता आलं पाहिजे, हे 2014 नंतरच आम्हाला कळतंय. अटलजींनी अणु चाचणी केली, जगाला सांगितलं असतं, करता आलं असतं का हो? का? कारण जेव्हा धर्माचा विजय, सत्याचा विजय, न्यायाचा विजय असतो, तेव्हा आमचं स्वतःची कीर्ती, व्यक्तिगत राग, लोभ, व्यक्तिगत अहंकार, व्यक्तिगत मत्सर सगळे बाजूला साठून धर्मासाठी आणि देशासाठी एकत्र येता आलं पाहिजे. हेच आम्हाला आमच्या महाभारतानं शिकवलंय. हेच आम्हाला कर्णवधातून शिकायला मिळतं. स्वतःचा अहंकार, स्वतःचा मत्सर समजा अति झाला तर एखाद्या चांगल्या कुळातला व्यक्ती सुद्धा किती लयाला जाऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे कर्ण आहे. कर्णाबद्दलचे अनेक मनामध्ये असलेले आक्षेप, अनेक विषय, अनेक प्रश्न, अनेक कादंबऱ्यांमुळे झालेले ग्रह, ह्याबद्दल आज बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही योग्य असेल, चांगलं असेल, ग्रंथाधारावरून असेल, ते सद्गुरूंची कृपा म्हणून आपण स्वीकार करा. काही उणंदोणं निघालं असेल, काही चुकलं असेल तर ती माझी चूक आहे, माझा अपराध आहे, असं म्हणून आपण स्वीकार करा. उद्या महाभारत प्रवचनमालेचा शेवटचा दिवस असेल, विश्रामाचा दिवस असेल. परवापासून आपण कीर्तन या विषयावर येऊया. पण संपूर्ण महाभारताचं एक छत्र नायकत्व सांभाळणारे पूर्ण पुरुषोत्तम, युगंधर, तत्ववेत्ता, राजकारण धुरंधर, जगातली कुठलीही उपमा जी एका व्यक्तीला सर्वश्रेष्ठ आणि योग्य पद्धतीने लागू शकते, असे पूर्ण पुरुषोत्तम भगवान गोपालकृष्णांचं चरित्र बघण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि या महाभारत मालिकेला उद्या विराम देऊया. उद्या कृष्ण चरित्र
फार महत्वाचं आहे. बरेच अंग महाभारतांचे आणि कृष्णाच्या जीवनातून आणि महाभारतात सुद्धा कृष्णाचे अनेक अंग, अनेक परिस्थिती, अनेक घटना सांगण्याचा उद्या प्रयत्न करीन. जास्तीत जास्त संख्येनं आपण उपस्थित राहावं ही विनंती. आणि कर्णचरित्रातून काय घ्यायचंय, पुन्हा रोजच्या प्रमाणेच प्रत्येकानं प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय तेवढं लक्षात ठेवून तेवढं चिंतन करून आज आपण इथे विरमूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.